ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवी आवडी वचन मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी समचरण सरोजम सांद्रणीला जघन निहित मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरो कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन् पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी दत्तात्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी प्राप्त प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा परम पुण्यवान भाग्यवान संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या आदर्श गाव, कारण गावाचं अंगणच सांगितलं की हे गाव आदर्श असलं पाहिजे, आत आल्यानंतर तर सगळं आदर्शच दिसलं, म्हणून आदर्श गाव होनाळी तालुका देवणी
जिल्हा लातूर, लय भारी जिल्ह्यातलं लय भारी गाव. आणि अशा या परमपुण्यवान क्षेत्र म्हणायला हरकत नाही. इथं जर मंदिर पाहिलं, तिकडं माझ्या राजांचा तो अतिभव्य दिव्य जर पुतळा पाहिला, तर आदर्शाची परिसीमा म्हणजे हे गाव आहे. अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा, या सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका संत सेवकाकडे संबंध गावकरी भाविक भक्त श्रोतृजनांनी, आदरणीय हरिभक्त परायण असंच म्हणेन मी, अजून काही ओळख नाही त्यांची, पण त्यांचा बऱ्याच वेळा 25-30 वेळा कॉल आला मला. असे आमचे व्यंकटरावजी बिरादार काका, त्यांच्यातर्फे कॉल आला. त्यानंतर मग सरपंचांनी जे एकच रट्टा लावला कॉलचा, आणि सरपंचांनी आज देऊन टाकला त्यांच्या भावाकडे. म्हणजे आमचे सरपंच, आदर्श गावचे आदर्श सरपंच आमचे सतीशजी, लातूर जिल्ह्यात सगळ्यात कमी वयाचे, एवढ्या कमी वयाचे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत नटे राजकारणात. टाळ्या वाजवा एकदा. आल्यापासून सतत पाठलाग करत आम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवलं. त्यांचे बंधू महेशजी, हेही, त्यानंतर आमचे विकासराव, मला वाटते काय मी पाहिलं नाही बरं का कुणाला, पण ते कॉल ज्यांचे आले त्यावरून बोलतोय की एवढ्यांनी मला तुमच्याशी संपर्क जोडून दिला. अर्थात इथं येऊन तुमच्या सगळ्या माता माऊल्यांच्या दर्शनाचा योग ह्या लोकांमुळे आला, म्हणून ही माझ्यासाठी आदर्श आहे. तुमच्यातला देव, तुमच्यातली सद्भावना, मला नतमस्तक होता आलं त्या सद्भावनेच्या ठिकाणी, म्हणून यांना धन्यवाद देतो. खरं सांगू का, एखाद्याने पाठीत लाद घालावी, घराच्या बाहेर काढावं आणि पंढरपूरच्या देवळात जाऊन त्या लाद घातलेल्या माणसाने राहावं, त्या लाद घालणाऱ्याचा जेवढा उपकार असतो तेवढा कुणाचाच नसतो. विठाला महाराज श्री आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य, रामायणाचार्य, खूप गोड व्यक्तिमत्व, आपल्या गावाचं खूप प्रेम त्यांच्यावर, असे आमचे भरत महाराज गुट्टे, नंदनंजकर अर्थात परळीकर, त्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवताची परमपावन संहिता, जीवाला मुक्ती देणारी ऐकत आहात. परम भाग्यवान आहात. कालची कीर्तनकार आदरणीय महाराजजी गजानन महाराज, उद्यापासूनचे कीर्तनकार, काल्याच्या कीर्तनापर्यंत सगळ्यांच्या चरणावर सुरुवातीला साष्टांग दंडवत प्रणिपात. आज अन्नदानाची ज्यांची पंगत होती, महाअन्नदान, महाप्रसाद, असे आमचे आदरणीय श्री अशोकराव गोविंदराव आलुरे यांना कोटी कोटी धन्यवाद, साष्टांग प्रणिपात. ज्यांचा नाश्ता होता श्री विठ्ठल शेषराव बिरादार, त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. दुपारचे अन्नदाते श्री गोकुळ भानदासराव मादलापुरे, त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. आजचा महाप्रसाद श्री दिलीप रामराव, ते नाही का, बरं, श्री सतीश गणपतराव बिरादार, म्हणजे सरपंचाचीच पंगत होती आज. वा, त्यांच्याकडेच जेवायला 2 ठिकाणी तयार केलं होतं, माफ करा, जाता जाता 1-2 घास खाऊन जातो, कारण आमच्या महाराजांनी आम्हाला सवय लावलेली आहे, कीर्तन झालं की 2 तरी घास खायची तिथं. म्हणून आता जाताना तुमचाही प्रसाद घेऊन जातो. श्री सतीशजी गणपतराव बिरादार, युवा सरपंच, यांची ही आजची महाअन्नदानाची पंगत. या सगळ्यांना धन्यवाद देतो. आजपर्यंत ज्यांच्या पंगती झाल्या, आजपासून शेवटपर्यंत ज्यांच्या पंगती होणार आहेत, नाश्ता होणार आहे, ज्यांचा महाप्रसाद होणार आहे, ज्यांच्याकडून त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. या कार्यक्रमासाठी आवर्जून श्री छत्रपती भजनी मंडळ, समस्त तरुण मंडळ, काकडा मंडळ, महिला भजनी मंडळ, होनाळी, या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण नवनाथ महाराज भंडारी मानवतकर, त्यांना सौजन्य दिलेली लक्ष्मणराव राजाराम बिरादार, त्या दोघांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. गायनाचार्य सुप्रसिद्ध आमच्या भागाचं रत्न, आणि तुम्ही ते रत्न इकडे घेऊन आलात म्हणूनच मला करमना झालं 8 दिवस. श्री हरिभक्त परायण श्रीमंत महाराज मुंडे जिरेवाडीकर, अर्थात परळी वैजनाथ, सौजन्य गोविंदराव गुणवंतराव बिरादार, माजी सरपंच. वा, धन्यवाद. तुमच्याही चरणावर साष्टांग दंडवत. दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध भारुडकार, भारुडाचार्य, ज्यांच्या नावातच अग्नी आहे, असे जमदाग्नी महाराज. आणि जमदाग्नी महाराज मुंडवा नाही, मांडवा. तुम्ही आत्ताही इथं बोललात मांडवा, त्या दिवशी मी बोलून गेलो तुम्हाला की ते मुंडवा नाही, मांडवा आहे. मुंडवा कशाला, मांडवेकर. त्यांना सौजन्य असलेली भगवानराव रामचंद्र पाटील
निलंगा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आध्यात्मिक संस्था श्रीकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आमचे हरिभक्त परायण आदरणीय नवनाथ महाराज चोरगे, सौजन्य व्यंकटराव माधवराव पाटील वा पोलीस पाटील, त्यांनाही त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आपण सर्व सज्जन आहात. ज्यांना मान मिळाला नाही पंगतीचा पुढच्या वर्षी मिळेल, त्याच्या पुढच्या वर्षी मिळेल. सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांना एकत्र मिळत नसतं. ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आजची ही कीर्तनाची सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे, असे आमचे आदरणीय जे यूट्यूब चॅनल आहे अभंगवाणी कदम परमेश्वर महाराज यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. माझ्यासोबत आलेली आदरणीय हरिभक्त परायण महाराजांचे सुपुत्र भागवताचार्य अमोलजी महाराज गुट्टे, तुमच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. गुरुजी, गावातील सर्व परिसरातील सर्व आज ज्यांचा जागर आहे असे जकनाळ, नेत्रगाव, माळेवाडी आणि होनाळी या सर्व भजनी मंडळाच्या चरणावर दंडवत. ही छोटे छोटे विद्यार्थी मला माझ्या अंगात वीरश्री निर्माण केली. आवाज थोडा बसलेला होता यांनी उकलीला आल्याबरोबर, हो त्यांच्यातली वीरश्री माझ्याकडे सुद्धा त्याचा संचार आला. वा धन्यवाद. मला असं वाटायला एकेकाचा सत्कार करावा, पण मला माहीतच नव्हतं इथं आहेत म्हणून. बघू जमलं तर पुन्हा करूच. आणि तुमच्या लहान थोर सर्व मंडळीच्या सर्व या बालभजनी मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या सर्व माता माऊल्या तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. समोर बसलेल्या माता माऊल्या साष्टांग दंडवत. पक्ष वेगवेगळे आहेत का? नाही तसं म्हणजे मला हां नाही बरोबर काय नाही. आजकाल आता 3 पक्षाचं सरकार स्थापन होतं आहे. आपल्याला काय एकत्र बसायचं असं नसते. सगळ्यांनी एकत्र आलं की अजून बरं वाटतं. समोर बसलेले पितृतुल्य गुरुतुल्य बंधुतुल्य माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या भागातील पण आपल्याकडे असलेले ज्यांचा आजूळ आहे ना, आजूळचा एवढा स्वाभिमान आहे की पळत तिथं भेटायला आले आमचे माने सर पिंपळदरीला सध्या शिक्षक आहेत, त्यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होतो. या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचं दैवत, प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ज्यांची पूजा, राजे शिव छत्रपती प्रतिमेला वंदन करून आजच्या संप्राप्त कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला गायला गेलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय, ज्यांच्या एका अभंगाच्या कीर्तनातून एका अभंगाच्या व्याख्यानातून स्वराज्य निर्माण करणारा स्वराज्य निर्मितीचा बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सिंहासन सोडून देऊन 4 दिवस तुकोबारायांच्या मागे फिरावं आणि मग तुकोबारायांनी पत्र लिहून छत्रपती शिवरायांना द्यावं. आम्ही लोकांना जाग करतो, तुम्ही त्यांचं कल्याण करा आणि कल्याणकारी राज्य व्हा, हे पत्र त्यांच्या हातात पडावं. मग महाराजांची आज्ञा समजून त्यांनी राज्यकारभार करावा असे छत्रपती शिवराय. आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या एक अक्षरातून आम्हाला परब्रह्म दिसतं, प्रत्येक अक्षर देव आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा प्रत्येक शब्द देव आहे. तुका म्हणी आम्हा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. प्रत्येक अक्षर ब्रह्म आहे. एका अक्षरात आहे माझा रमाकांत, असा 4 चरणाचा जगद्वंदनीय तुकोबारायांचा, जगद्गुरु तुकोबारायांचा जीव जगतात आल्यानंतर या जीवाचं कल्याण प्रत्येकानं करून घेतलं पाहिजे, स्वतःचं हित प्रत्येकानं करून घेतलं पाहिजे. याचं अतिउच्च प्रकारचं विवेचन करणारा की जीवनामध्ये जर हित करून नाही मरता आलं तर जाताना जर आपण हित न करता मेलो तर मेल्यानंतर माणूस मेला म्हणू नये, त्याला पशु मेला म्हणावं. मानवी नरदेह प्राप्त होऊन आपल्याला हित करायचं असेल तर त्याला एकच कारण आहे की आपण आपला विश्वास सगळ्यात महत्त्वाचा वारकरी संप्रदायामध्ये तो संतांच्या पायावर ठेवला पाहिजे. अशा आशयाचा गोड अभंग आपल्या समोर ठेवलाय. संतांची पायी, संतांच्या पायावर हा माझा विश्वास, माझा हा विश्वास मी संतांच्या पायावर ठेवला. तुकाराम महाराज याला प्रमाण काय? तुकोबाराय म्हणतात सर्व भावी दास झालो त्यांचा. सर्व भावाने कोणीच कुणाचा दास होताना दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात मी काया वाचा मनाने तन मन धनाने संतांना समर्पित झालो, संतांचा दास झालो. माझा विश्वास मी संतांच्या पायावर ठेवला. जे करतील ते संत करतील. काय करतात तुकोबाराय असं संत म्हणून तुम्ही विश्वास ठेवला आणि सर्व भावाने ठेवला? तुकोबाराय म्हणतात फक्त या जगात तेची माझे हित करीती सकळ. तुकोबाराय तेच हित करतात. हो, संतच आपलं हित करतात. हित म्हणजे काय तुकोबाराय? जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळाची कृपा होणे याला हित म्हणतात. थोडा बेस द्या.
तुकाराम महाराज असं काय झालं होतं की तुम्ही तुमचं हित करू शकत नव्हता? तुकोबाराय म्हणले, बाबा अनेक जन्मामध्ये मी साधना करत असताना साधनेवरून पदच्युत झालो होतो. साधना पूर्णत्वाला जात नव्हती आणि ती साधना पूर्णत्वाला नेण्यासाठी फक्त संतांनी मला उचललं कडेवर घेतलं. भागली या मज वाहतील कडिये. मी जर थकलो भागलो शिनलो संतांवर जर विश्वास ठेवला संतांच्या पायावर तर ते मला उचलून कडेवर घेतात. घेतलं. सोपी साधना सांगितली. काय सांगितलं तुकोबाराय? सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपं साधन सांगितलं म्हणून माझं हित झालं. संतांनी मला विश्वास दिला. काय विश्वास दिला? एक जन्मा 10 जन्मा बहुजन्माचे शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. तू साधनेवर आरूढ राहा बाबा, देवाचं नामस्मरण सोडू नकोस, त्या देवाला तुझी दया येईल. म्हणून दया आली, मला परमात्मा भेटला, मला सर्व सुखाची प्राप्ती झाली. भागली या मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख नाम परमात्मा प्राप्त झाला. असं काय सांगितलं तुकोबाराय त्यांनी तुम्हाला आणि तुम्ही केलं? तुकोबाराय म्हणतात त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द त्यांचं उच्छिष्ट मी सेवन केलं. तुका म्हणे शेष, संतांच्या मुखातनं बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे संतांचा शेष, संतांचं उच्छिष्ट, संतांचं उर्वरित भाग, ते मी सेवन केलं. सेवीन आवडी, अजूनही सेवन करतो, सेवन करीत राहील. काय काय होता तो शेष भाग? वचन न मोडी बोलिले ते. संतांच्या मुखातून बाहेर पडलेलं प्रत्येक वचन मी अनुपालन केलं, माझ्या अंतकरणात ठेवलं आणि ज्यामुळे माझं हित झालं तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी विठाला विठाला समोर बसलेली काही मंडळी पाहिल्यासारखी वाटते पण नाव मला माहीत नसल्यामुळं. आदरणीय हरिभक्त परायण रमेश महाराज, मग क्षमा करा बरं, माहीत नाही मला, आपली कधी ओळख नाही. ज्ञानेश्वरी व्यासपीठाचे प्रमुख आमचे आदरणीय रमेश महाराज यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. अजून कोणी राहिलं असलं तर सांगा. मला नावं घ्यायचा लय नाद आहे पण काय करू आता माहीत नसल्यास. सगळ्यांचीच नावं घ्या वाटतात, घेतली की मी आहे का नाही, कोणावर अन्याय होऊ देत नाही कधी. महाराज माहीत नव्हतं हा नाव, राग नाही की पुन्हा 4-5 वेळेस घेतो. अजून तुम्ही सज्जन माणसं आहेत, मला ते ओळखलं मी पण ते आता म्हणलं काय असू द्या. वारकरी संप्रदाय म्हटलं की 4 गोष्टीला विशेष प्राधान्य आहे. सप्ताहाचा कार्यक्रम आहे, दुसरा दिवस आहे, 1च तास उरलाय खटवांगरायाशी. भाग्यदशा पालटली तर पालटली. 4 गोष्टीला विशेष प्राधान्य आहे, 4 गोष्टीला विशेष महत्व आहे, मान्यता आहे. आता गावाचं कौतुक किती करावं हेच मला कळत नाही. सगळं अख्खं कीर्तनच गावावर करावं वाटायले मला. हो, पण अभंगालाही न्याय द्यावा लागेल, सगळ्याच गोष्टींना न्याय द्यावा लागेल. हरिभक्त परायण छत्रपती भजनी मंडळ होणारी सौजन्य, कुठंही सौजन्यच दिसाले हो. माणसं किती भारी असतील. गावाचं सौजन्य होऊन सुद्धा सप्ताह होईना. बऱ्याच ठिकाणी गावाचं सौजन्य असून सुद्धा सप्ते होईनात, बंद पडालेत. आणि इथं प्रत्येक माणूस सप्ताह करण्यासारखा आहे. क्या बात आहे, वाजवा टाळ्या एकदा. तुम्ही इथं 15 दिवस राहिलात म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय? 1 दिवस कुठं टिकू शकत नाहीत. विठाला 4 गोष्टीला विशेष मान्यता वारकरी संप्रदायामध्ये. कोणत्या 4 गोष्टी बाबा? 1, वारकरी संप्रदायात ज्याला यायचंय त्यांनी ह्या गोष्टी पदरात बांधूनच ठेवाव्यात, तर त्याचं कल्याण आहे, तर त्याचं हित आहे. 1 भाव म्हणजे प्रेम. नंबर 2 सेवा. नंबर 3 श्रद्धा. आणि नंबर 4 अत्यंत महत्वाचं विश्वास. 4 गोष्टीला विशेष प्राधान्य आहे. 4 गोष्टीशिवाय वारकरी संप्रदायात आम्ही सक्सेस होऊ शकत नाही. 1 प्रेम पाहिजे. प्रेम, किती प्रेम? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू. भाव बळे आकळे, येरविना कळे, करतळी आवळे. तुका म्हणे आवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न ते नेणे. पंचपक्वानाचं भोजन केलं माय आणि त्याच्यात मिठाचा एकही खडा नसेल, काही किंमत आहे त्या भोजनाला? नाही, काही किंमत नाही. रुची नेदी ते अन्न, ज्यात नसता लवण. ज्याच्यात मीठ नाही
ते अन्न कसलीच रुची देत नाही. आणि त्यामुळं भाव हा मिठासारखा आहे. कथा माहीत आहे, आपण ऐकलेली असेल. कथा भाग माहीत आहे आपल्याला श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि रुक्मिणी मातेचा. रुक्मिणी, तू मला मिठासारखी आवडतेस. रुक्मिणी तोंड फुगवून बसली. 2 दिवस तोंड फुगवून बसली. कुंती आत्या आल्या की कृष्णानं सांगितलं, रुक्मिणी मला बोलत नाही, काय करावं. कुंती मातेचा आणि कृष्ण परमात्म्याचा विचार झाला. आणि तो विचार झाल्यानंतर कृष्णानं सांगितलं की आजच्या स्वयंपाकात एक कण सुद्धा मीठ टाकायचं. कृष्ण म्हणाला होता, काय तू मला मिठासारखी आवडतेस. रुक्मिणी फुगून बसली होती. दुसऱ्या राण्यांना तुम्ही म्हणता खडी साखरेसारखी आवडतेस, गुळासारखी आवडतेस, तुपासारखी आवडतेस, मला मिठासारखी आवडतेस म्हणलात तुम्ही. आणि मग ते जेवण तयार झालं महाराज. 8 राण्या बसल्या. कुंती आत्या, श्रीकृष्ण परमात्मा बसले. पहिला घासाचा असा फुरका मारल्याबरोबर ठसका जे लागला का नाही, हे नाकातून पाणी, कानातून वाफा निघायला लागल्या. कधी आपल्याला तसंच होतंय. माय परवा इथंच तुमच्या उदगीरच्या जवळ आलो होतो. जेवण तर भारी तयार केलं होतं. असा घास घेतला आणि फुरका मारल्याबरोबर ठसका जे लागला, ती माऊली म्हणली, महाराज मीठच टाकायचं राहिलं. आणि ताटात बी मीठ नव्हतं. माय वाढल्या जेवण आधी काय असावं ताटात? आधी मीठ तर जेवण नीट आणि माणूस फिट. नाहीतर काय खरं नाही. ते मीठ वाढलंही नव्हतं, भाजीतही मीठ विसरलं होतं. फुरका माझ्या नाकातून पाणी, डोळ्यातून पाणी, कानातून वाफा निघायला लागल्या. ती माऊली म्हणली, महाराज चूक झाली, मीठ टाक. मी म्हणलं आता वाढूच नको, वाचलो तर वाचलो, नाही तर माझ्या 10व्यालाच वाढ. मिठाला मीठ फार महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे. घास घेतला. कृष्ण परमात्मा हसायला लागले. म्हणले, रुक्मिणी काय होते आजच्या दिवस बिना मिठाचं चलू द्या. आजच्या दिवस बिना मिठाचं होऊ द्या जेवण. रुक्मिणी म्हणली, एक घास सुद्धा मला माझ्या नरड्याच्या खाली उतरणार नाही. अजिबात मीठ असल्याशिवाय माझं जेवण होणार नाही. एक घास सुद्धा जाणार नाही. मग कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, मी तुला मिठासारखं म्हणलो, काय चुकलं का? जसं तुला एक घास सुद्धा मिठाशिवाय खाली उतरणार नाही, तसं तू माझं मीठ आहेस. तुझ्याशिवाय मला एक घास सुद्धा जीवनात खाली उतरणार नाही. भाव, प्रेमाला फार मोठी किंमत आहे. प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. विषय पुढचा थोडक्यात मला आवरायचे विषय ऐका. सेवा, येत सेवा हाची दारवंटा. प्रत्येकानं सेवा वारकरी संप्रदायात केलीच पाहिजे. सेवेशिवाय इथं मेवा मिळत नाही. नंबर 3, श्रद्धा प्रत्येकाच्या अंतकरणात असते. कुणाची कुठं, ज्याची जिथं लकलाभ. हो, कुणाची मसोबावर असते, कुणाची आसरावर असते, कुणाची देवीवर असते, कुणाची ते असू द्या. ज्याची जिथं तिथं. पण श्रद्धेशिवाय मनुष्य नाही. ऐसे निहा सकळ जगदंबर निखिळ. श्रद्धेचा केवळ होतला असे. श्रद्धामयम जगत सर्व. सगळं जग श्रद्धामय आहे. आणि नंबर 4, विश्वास. आमचे महाराज श्री बसलेत, त्यांच्या अनेक कथा मी ऐकलेल्या आहेत भागवताच्या. महाराज तुम्ही सांगत होता, नेहमी सांगत असता, भागवत ज्याला ऐकायचंय. एका धुंदुकारी सारख्याला विमान आलं होतं. देवानी विमानपाठ थोडा ऐकू द्या मला. धुंदुकारी सारख्याला देवानी भागवत कथा ऐकल्यानंतर एका कथेमध्ये लाभ झाला. इतका धुंदुकारी, महाकल धुंदुकारी जर देवाने विमान पाठवावं आणि त्याचा उद्धार व्हावा. ऐका, तर तुम्हाला आम्हालाही भागवताची परमकथा ऐकायला आल्यानंतर एक विशेष बाब आहे. भागवताचा अधिकारी कोण? भागवत ऐकणारा अधिकारी कोण? काय असावं लागतं त्याच्याकडं? महाराजांनी सांगितलेलंच आहे, महाराजांचंच ऐकलेलं आहे मी, की भागवत कथा ज्याला ऐकायची आणि स्वतःला मुक्ती मिळवून घ्यायची आहे. सुरुवातीलाच सांगितले भागवताचा अधिकारी. विषय प्रयोजन, निर्मत्सराणाम सताः. तो निर्मत्सर असला पाहिजे. मत्सर कळतो? मत्सर आम्हाला फक्त सौती मत्सर माहित. मत्तः सरती ती मत्सराः. माझ्यापेक्षा दुसरा पुढे नाहीच गेला पाहिजे, याला म्हणतात मत्सर. आणि तो मत्सर ज्याच्यातला निघून गेलाय त्यालाच भागवत कथेचा काहीतरी प्रसाद मिळेल, अन्यथा मिळणार नाही. शेकडो कथा ऐका, पण मत्सर जर गेला नाही. मत्सर म्हणजे सोपं सांगू,
बाहर से काटता है वो मच्छर होता है मच्छर, और अंदर से काटता है वो मत्सर होता है। विठाला विठाला तुम्हाला सगळं देणार आहे, वर्षभर आठवणीत राहील असं कीर्तन देणार आहे, फक्त खुश होऊन बसा, चेहरा थोडाही पाडू नका, चेहरा हा काही जरी टेन्शन असतील बाहेरचे तर सोडून द्या 1 तासासाठी। तुम्ही म्हणायला पाहिजे पुढल्या वर्षी वा महाराज अजून कीर्तन लक्षात आहे, लक्षात ठेवा। मत्सर माय अजून सोपं सांगू, मधून कापतो मधून जाळतो तो मत्सर असतो। तुम्ही लई जवळ यायला माझ्यावरची म्हणजे असं काय 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 इकडं थोडं पोरं बघा, पोरं पोरं कशी करायला बघा, ते कशी खुल्ली पोरं, लय विचित्र पोरं। बर सोपं सांगतो, महाराजांचे भाऊ फार मोठे डॉक्टर आहेत, डॉक्टर अरुण गुट्टे, आणि आम्ही त्यांच्याजवळ 8 दिवसाला 15 दिवसाला बसतोच बसतो। त्यांनाही खूप छंद आहे प्रवचन करायचा, खूप ग्रंथ, आमच्यापेक्षा जास्त ग्रंथ वाचन त्यांचं आहे। त्यांच्याकडे आम्ही 8 दिवसाला बसतो। एके दिवशी डॉक्टर, आम्ही गेल्यानंतर डॉक्टर घाम पुशीत आले, आपले डॉक्टर महाराज घडलेलं सांगतो, असा घाम पुशीत आले। मी म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही कधी टेन्शन घेतच नाही तर आज काय झालं तुम्हाला? म्हणले काय सांगू महाराज, मत्सर सांगायला 8 दिवसापासून एक बाई जर सळवाली म्हणली। मी म्हणलं काय झालं? काही नाही म्हणले, 8 दिवस झालं म्हणले, आज 8वा दिवस आहे, आजही येऊन बसली म्हणले तेव्हा। मी म्हणलं काय झाले तिला? काय झाले मलाच कळलं नाही म्हणले। मग मी म्हणलं तपासण्या करायच्या डॉक्टर साहेब। म्हणलं काय म्हणते ती डॉक्टर साहेब? ती म्हणते की पोटात आगच होते आणि खळबळाच होते नुसता, आणि मळमळच होते नुसतं, असं खळखळ खळखळबळा नुसती आग पडते पोटात। डॉक्टर साहेब काय बी करा, औषध द्या। महाराज म्हणले आमच्या मेडिसिनमध्ये जेवढे म्हणजे जितके औषध आहेत आमच्या मेडिकलमध्ये आणि मेडिसिन विभागात सगळी देऊन बघितलेत म्हणले, 7 दिवसात आज बी 8व्या दिवशी आल्या, मला तर घामच यायला, घामच फुटला म्हणले सरपंच साहेब। मी म्हणलं डॉक्टर साहेब काय झालं? ते म्हणले सिटी स्कॅन केला, MRI केला, USG ते अल्ट्रासोनोग्राफी केली, किडनी तपासली, लिव्हर तपासलं, पोट तपासलं, सगळं रक्त तपासलं, सगळं टकाटक आहे, इतकंही काही नाही म्हणे, इतकंही तिच्यात कुठलाच दोष नाही। मी म्हणलं मग आता डॉक्टर साहेब तुमची डॉक्टर की थोडी बाजूला ठेवा, आमचं ऐका। ते म्हणले काय ऐकू महाराज? बोलवा म्हणलं त्या माता माऊलीला, बसविलं, असं बसविलं। मी म्हणलं आता तपासायला तुम्ही गेलात की एवढंच म्हणा तिला, माय तुला नेमकं कधीपासून व्हायले, हे कधीपासून व्हायले? ते म्हणले काय हरकत नाही, एवढंच औषध आहे का? म्हणलं एवढंच औषध आहे, एवढंच औषध आहे। ते डॉक्टर म्हणजे आली ती डॉक्टर साहेब म्हणले हां तिथं बसा, डॉक्टर साहेबांनी लावला स्टेथोस्कोप, तपासलं। ते म्हणले माय काही नाही म्हणले, चिंता करू नका, नेमकं मला सांगा की आता बरं आहे का? ती म्हणली डॉक्टर साहेब कसलाच फरक पडला नाही, आता कसं व्हायले? काही नाही, नुसती आगच आहे म्हणली, खळबळाच आहे नुसता, आणि नुसता मळमळ। बरं डॉक्टर साहेब म्हणले नेमकं तुम्हाला आठवते का? तुम्ही माझ्याकडे आला होता 8 दिवसापूर्वी, कधीपासून व्हायले तुम्हाला आठवते का? ती म्हणली डॉक्टर साहेब काय सांगू म्हणली, शेजारीनं 5 तोळ्याचं गंटन करून आणले आणि ते बघितल्यापासून व्हायले म्हणली। असं ह्याला म्हणायचं मत्सर। मत्तः सरती ती मत्सरः, माझ्यापेक्षा ज्याची सावली सुद्धा पुढे नाही गेली पाहिजे असं ज्याला वाटतं तो मत्सरी आहे। आणि ज्याला वाटतं कुठल्याही या जगातल्या पशु प्राणी पक्षाला सुद्धा दुःख नाही झालं पाहिजे, त्या पशु पक्षी या किळा मुंग्या आळीला जरी दुःख झालं तरी ते माझं दुःख आहे, ते मला होतं, ज्याचा अंतकरण असा आहे तो आहे निर्मत्सर। सगळ्या जगाचं भलं व्हावं, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, मला दुःख भागवतामध्ये सुंदर कथा येणार आहे तुम्हाला पुढे, खूप गोड कथा येणार आहे, महाराज बोलतीलच, कुत्र्याचं दुःख सुद्धा मला व्हावं, देवा या जगाचं दुःख मला मिळू दे आणि बाकीचे सगळे सुखी राहू दे, असं ज्याचं अंतकरण आहे त्याला भागवत कथेचा प्रसाद मिळतो, त्याला मुक्ती मिळते। तसं वारकरी संप्रदायात या 4 गोष्टी, भाव, प्रेम, सेवा आणि विश्वास, त्यापैकी आज फक्त महत्वाचा आहे विश्वास। काय आहे हो विश्वास? काय असतो हा विश्वास? शरीरात जितका श्वास तितका संसारात आणि परमार्थात विश्वास महत्वाचा आहे। हजारो कोटी कंपनीच्या, हजारो कोट्यावधी रुपये ज्याच्या कंपन्या आहेत, रुपयांच्या कंपन्या आहेत, एवढ्या मोठमोठ्या शेकडो कंपन्या या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चालवतात। ते अंबानी असतील, ते टाटा असतील, ते बिर्ला असतील, महाराज ते दिल्लीत मुंबईत बसतात आणि तिथून त्या कंपन्या चालवतात, व्यवस्थित चालतात। फक्त याला कारण आहे विश्वास। व्यंकटरावजी
इथून तुम्ही विमानाचं तिकीट काढलं, अमेरिकेला जायचे, विमानात गेलात, AC आहे, थंडगार झोपलात, 12 तासाचा अमेरिकेचा प्रवास आहे, आनंदानं झोपलात. तुम्हाला असं वाटलं नाही का जाऊन बघावं आपण त्याचा चालक कसला आहे, त्याचा ऑपरेटर कसला आहे, त्या विमानाचा पायलट कसा आहे? वाटलं का नाही? किती विश्वास आहे तुमचा. गाढ झोपलात. इथून तिरुपतीला जायचंय, कधी बघितलंय का रेल्वेचा ड्रायव्हर कसा आहे, त्याला काही ते नेईल का आपल्याला 1200 किलोमीटर दूर? किती विश्वास टाकलाय हो तुम्ही. ते पहिलं पाटील माणसं असे, ते न्हावी यायचा, न्हावी यायचा नवनाथ महाराज. आणि ते न्हावी येऊन ते पहिलं असं आतासारखं नव्हतं, 7 o'clock नव्हतं, इथून फिरवलं की एकाच ह्याच्यात दाढी खलास, असं नव्हतं. पहिले वस्तारे होती इतका लांब. एका पाटलाच्या घरी रात्रीच्या वेळेला, आदल्या दिवशी रात्री पाटलाच्या घरी एक चोर आला. चोरानं एवढाच चाकू काढला, एवढाच, ते आंबे कापायचा, आणि असं धरून असं धरलं आणि असं लावला, काढ. ते पाटील म्हणायला लागले, सगळं घर धुवून न्या पण मला मारू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील दाढीला बसल्यानंतर इतका वस्तारा, आणि तो वस्तारा त्या माणसाने असा त्या न्हाव्याने, हो ते पहिले वस्तारे माहित आहेत का, लहानपणी होते आपल्या, ते सान असायचे त्याच्यावर ते असं करायचं, चकमक 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 चकमक, आणि इथून जे धरायचा ते असा बिना पाण्याची खरडीत होतं. म्हणजे तेव्हाचं सांगायलो मी. आणि त्याने इथं वस्तारा आणते, ते वारीक असं बोलत उभारला, असं करून असं इथवर वस्तारा आणून इथं ठेवला घाटीवर, असंच करीत इथं आणून ठेवला. असं पाटील कसं चाललंय वरच्या गलीला, काय म्हणाले सरपंच, बरं आहे का, खालचा वारड कसा आहे, इथंच ठेवला. 5 मिनिट बोलायले तरी पाटील उगा आनंदानं डोळे लावून. किती विश्वास आहे हो त्याच्यावर. रात्री एवढा चाकू लावला तर जमत नव्हतं. विश्वासाशिवाय फळ नाही, विश्वासाशिवाय आनंद नाही, विश्वासाशिवाय समाधान नाही, विश्वासाशिवाय सर्व सुखाची प्राप्ती नाही. शास्त्रकार सांगतात, विश्वासो फलदायकाः, विश्वासाशिवाय फळाची प्राप्तीच नाही. पण विश्वास ठेवायचा पुन्हा. अर्ध्या मिनिटानं सुद्धा इकडे तिकडे जायचं नाही. करेक्ट लक्षात ठेवा. ऐकणारी माणसं आहेत, फार हुशार आहेत, उच्च शिक्षित आहेत, उच्च सुसंस्कारित आहेत तुम्ही. विश्वास कोणावर ठेवायचा म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती होईल. फार महत्वाचा विषय. जगात विश्वास ठेवण्यासारखं कोण आहे आणि कशावर ठेवायचा नाही. माय संसारातही विश्वास लागतो. लोकांना कितीही सांगा, लोक ऐकत नाहीत. परमार्थातही विश्वास लागतो. प्रत्येक गोष्टीत विश्वास लागतो. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विश्वासाचे पोटी, विश्वासाच्या पोटात लाभ दडलेला आहे. विश्वास किती महत्वाचा आहे, पण ठेवायचा कसा, कधी ठेवायचा, कुणावर ठेवायचा, कसा ठेवायचा. ऐका ना, लई माणसं विचित्र. सरपंच, माझ्या राजांनी शेवटच्या वेळेला रायगडावर राहताना माणसांवर विश्वास ठेवला नाही. चरित्र वाचलंय आपण. माणसांवर नाही ठेवला, एका वाघ्या नावाच्या कुत्र्यावर विश्वास ठेवला. विंचू काट्यात फिरता यावं, सोबतीला कोणीतरी असावं. रात्रीच्या वेळेला या महाराष्ट्राचा विचार, या प्रजेचा विचार करीत असताना, फक्त विचार रात्र रात्र करत असताना, शेवटच्या काळामध्ये 49-50व्या वर्षी राजांनी तो कुत्रा एक सोबत वापरला, सोबत ठेवला. राजांनी आधी माणसांवर विश्वास ठेवला, पण राजांवरच विषप्रयोग केले जवळच्या माणसांनी. राजाने विश्वास नाही ठेवला कोणावर. माय एका कुत्र्यावर विश्वास ठेवला. आणि राजे जेव्हा गेले, ज्यांनी आपला देह ठेवला राजांनी, आणि त्या दिवशी राजांच्या चितेला अग्नी देण्यात आला. लाखो समाज जमलेला होता. बऱ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. साश्रू नयनांनी लोक अखेरचा निरोप देत होते. पण एक कुत्रा मात्र त्याच वेळी बाजूला बसून रडत होता, बाजूला बसून रडत होता. थोडा वेळ झाला, ती चिता पेटली, अग्नी भडकला, आणि त्या कुत्र्यानं आपसुक त्या अग्नीकडे पाहिलं. लाखो लोकांमधून तो वाघ्या नावाचा कुत्रा आज शिरतो काय, आणि आज शिरून राजांच्या त्या चितेला एक वेळा पूर्ण करतो काय, आणि उंच उडी घेऊन त्या पेटलेल्या चितेमध्ये आपला देह समर्पित करतो काय.
मला असं वाटतंय त्याला विचारायला पाहिजे होतं आम्ही, का रे बाबा चितेमध्ये उडी घेतलीस? त्यानं सांगितलं असतं, माणसावर विश्वास न ठेवता माझ्यासारख्या एका प्राण्यावर माझ्या राजानं विश्वास ठेवला, मग माझा असला राजा जर गेला असेल तर आता बाकी राहून मला करायचंय काय? माझ्यावर विश्वास ठेवणारं या जगात दुसरं कोण आहे? छत्रपती शिवरायांनी एका वाघ्या नावाच्या कुत्र्यावर विश्वास ठेवला आणि त्या प्राण्यानं, त्या कुत्र्यानं तो सार्थक केला. विश्वास ठेवण्यासारखं काय महाराज? माझ्या बाजूला बँकेतली ती ICICI आपल्या पुढंच आहेत बघा, ICICI बँकेतली, आता गेली बदली होऊन अकोल्याला. अमोल महाराज ते साहेब 5-6 महिन्यासाठी आले होते. ते त्यांच्या बँकेमध्ये काय बिहारची महिला कोणीतरी आली होती, हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून त्यांच्या ह्याच्यात, आणि तिचा 3 वेळेला फोन तिनं स्ट्रिक्ट करून सोडलं होतं. ते म्हणायचं महाराज काय करू आता, मलाही माहीत नाही, कधीतरी आमचा रामराम व्हायचा, तो कसा आहे काय माहीत आपल्याला. पण त्याची बायको आमच्या घरी येऊन म्हणायला लागली की आमच्या मालकाला कोणातरी बाईचा फोन यायला. विश्वास कोणावर ठेवावा? बँकेतून बाईचा फोन कसा येतो? त्यांनी सांगायचं मालकानं की बाबा आम्हाला एक अधिकारीच तशी आली, आता काय करावं? आता मला माहीत नव्हतं बघा ते काय आहे ते, पण ते फोन आलेला. ती म्हणली जर आता बाईचा फोन आला आणि मालक म्हणली 5:30ला बँक सुटती, तुम्ही 6 पर्यंत घरी यायला पाहिजे होता, तुम्ही 9 शिवाय घरी येणार. संशय वाढला ना नवनाथ महाराज, वाढला संशय. संशय वाढायला किती वेळ लागतो? 9 वाजल्याशिवाय मालक तुम्ही घरी येणार. जर तुम्ही परवा दिवशी आजचा आणि उद्याचा दिवस तुम्हाला मी रिकामा सोडते, जर तुम्ही रात्री 6 वाजता दिवस मावळता घरी नाही आलात आणि पुन्हा रात्र जर केली तर म्हणली माझ्यासारखं वाईट नाही. ती मला काय करू, माझ्या मागं काम आहेत. आता तिची सवय त्याची सवय तिला माहीत. अग्नी महाराज तो पुन्हा परवा दिवशी रात्री 9 वाजताच आला आणि त्या बाईनं सांगितलं की आता तुमचा आणि माझा संबंध संपला, मी माझ्या वडिलांच्या घरी चालले. बॅग भरली आणि बॅग भरून एक 3 वर्षाचं लेकरू होतं, फक्त 3-3.5 वर्षाचं. ती म्हणली तुझं लेकरू सोडलं, सकाळी 7च्या गाडीने गेली, 10 वाजता तिथं गेली, पण आईला लेकराला सोडून कसं करमतं माय? करमत नाही. लगेच फोन केला, मालक कुठे आहात? बाळू एकटाच सोडून मी आले राग. फोन केला भरत महाराज, त्यानं सांगितलं मी घरीच आहे. ती म्हणली तुम्ही घरी राहत नाहीत, 9:30ला जातात. ती म्हणला शपथ मी घरी आहे. ती म्हणली ठीक आहे, घरी आहेत तर मला काहीतरी पुरावा द्या. ते म्हणला काय पुरावा देऊ महाराज? तिनं सांगितलं म्हणली आपल्या किचन रूममध्ये जा. हे म्हणला जातो. गेला 10 वाजता सकाळी गेला. ती म्हणली आपलं मिक्सर मला चालू करून दाखवा. ते म्हणला मिक्सर? ती म्हणली मिक्सर, कारण दुसऱ्याचे मिक्सर म्हणली ठीकठाक आहेत, आपलं मिक्सर जरा बिघडले, माझं मला कळते म्हणली आवाज. आपल्या मिक्सरचा आवाज गावाच्या वेगळा आहे. ती म्हणली तो म्हणला कसं काय? ती म्हणली लोकांचे मिक्सर असे वाजतात खट खुर आणि आपलं मिक्सर खट खुट खुट खुर वाजते. ती गेला, त्यानं मिक्सर चालू केलं. ठीक आहे म्हणला, केलं तसंच वाजलं. ती म्हणली माय घरीच आहेत. पुन्हा 12 वाजता फोन केला, लावा मिक्सर. 2च मिनिटात लावतो म्हणला. लावलं. पुन्हा 2 वाजता फोन केला, कुठं आहेत? घरीच आहे. असं कसं झालं माय? म्हणली घरी कशी राहिलात तुम्ही? पुन्हा लावा मिक्सर. 2च मिनिटात लावतो. लावलं मिक्सर. 4 वाजता 5 वाजता 6 वाजता 7 वाजता रात्री 10 वाजता 11 वाजता घरीच आहे. येस. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसभर फोन, दुपारी फोन, संध्याकाळी फोन, घरीच आहे. लावा मिक्सर. लावलं मिक्सर. म्हणली उगच आली माय, रडायला लागली. म्हणली आता खरं का खोटं शेवटचं पाहते. तिनं आपल्या शेजारणीला फोन केला. म्हणली त्या शेजारणीला म्हणली मैत्रिणीला, पाटलीनबाई आमच्या जरा बाळूकडं जावं, एकट्याला सोडून आले मी, जरा बाळूजवळ फोन द्या भरती. म्हणली हो घ्या, तुमचा बाळू दारातच बसलाय. दिला. ते पोरग रडायला लागलं, मम्मी मला सोडून कशी गेलीस तू, कधी येणार आहेस? ती म्हणली गप्र उग, बापासारखाच लय उघड ढंगी आहेस म्हणली तू. काय रडायलास म्हणली. पप्पा कुठं आहेत सांग अगोदर. महाराज आधी नवऱ्याला फोन केला होता आणि पुन्हा त्या बाईला लगेच सारखा फोन चालू होता. ती म्हणला पप्पा घरी नाहीत मम्मी. मग ही म्हणायला लागली त्याला, तू लबाड, तुझा बापही लबाड. ते म्हणली शपथ पप्पा. ते पोरग म्हणलं शपथ नाहीत म्हणली, घरी नाहीत पप्पा, घरी नाहीत. मम्मी पप्पा घरी नाहीत, शपथ सांगतो तुझी शपथ. मग कुठं आहेत पप्पा? आता घरी नाही मम्मी, तू 7च्या गाडीनं गेलीस, पप्पा 10:30 वाजता मिक्सर काकत घेऊन जे गेलाय ते अजून आला नाही मम्मी, 3 दिवस. कसा विश्वास ठेवावा? कुणावर विश्वास ठेवावा? शास्त्र सांगतं 14 गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आज मला तेवढ्या 14 गोष्टी सांगणं व्हायच्या नाहीत. नदीनांच नखिनांच शृंगीनाम शस्त्रपाणीनाम नैव विश्वासो कदाचनः राजकुलेषु स्त्रीषु च. या 6 गोष्टी झाल्या.
आता स्पष्ट करून सांगत नाही, नदी जवळची असली तरी नदीवर विश्वास ठेवू नका, कधी कुठला भोवरा तुम्हाला घालील सांगता येत नाही. नखिनांचे ज्याचे लांब लांब नख आहेत, ज्या प्राण्याचे म्हणालो मी, माणसाचं म्हणी नाही मी, आजकाल काही प्राणी आलेत घरात बी लांब लांब नखाचे, असू द्या, म्हणजे त्या प्राण्याचे ज्याचे लांब लांब नख आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शृंगी नाम, ज्याचे लांब लांब शिंग आहेत, टोकदार शिंग आहेत, नाही विश्वास ठेवू नका. ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. राजकारणावर विश्वास ठेवू नका. शास्त्र सांगते बरं, मी नाही. तुम्ही आदर्श गावचे आहात महाराज, जाऊ द्या, महाराजांनाच विचारतो, तुम्हाला कशाला आमच्यात होऊ द्या. तुम्ही तर काय सगळं माहीतच आहे तुम्हाला, पण होय बाबा बाकीच्याचं नाही बोलत, मला काय करायचं नाही बरं. हे बघा इकडे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसनं 1000 वर्ष राज्य करावं, शिवसेनेनं 1000 वर्ष, इमानदारीनं आपली प्रामाणिक इच्छा आहे. काँग्रेसनं 1000 वर्ष, भाजपनं 1000 वर्ष, सगळ्यांना 1000 वर्ष करावं, मला काही घेणं देणं नाही. पण महाराज तुमच्या आयुष्यात, तुमच्या स्वप्नात वाटलं होतं का तिघाच मिळून सरकार होईल? सरपंच इमानदारीनं बोला, सटवायची शपथ आहे तुम्हाला, लबाड बोलू नका कुणी. कुणाला तरी वाटलं होतं का इथं बसलेलं सांगा ना. जे नाही वाटत ते होतंय. रात्रीतून पुलावरून पाणी जातंय, पुलं वाहून जातात राजकारणात. जाऊ द्या, मला त्याच्यावर जास्त चर्चा करायची नाही. राजकारणामध्ये आता उत्तर प्रदेशमध्ये बापाच्या विरुद्ध मुलगी उभारली होती, कुणीही कुणाच्या विरोधात उभारले, काही होतंय त्याचंच नाव राजकारण आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि स्त्री शिवचं सरपंच खरं सांगा, नको असलेल्या माणसाला वळवून तुम्ही आणता बरोबर. अहो माणसं मी बघितले तो, सकाळी एकाच्या गाडीत बसून उदगीरला, त्या देवणीला जातात, उदगीरला जातात, दुपारी एकाचा नाश्ता करतात, सांच्या पारी एकाचं जेवण करतात, संध्याकाळी तिसऱ्याच्या चौथ्याच्या गाडीत येतात, दुसऱ्या दिवशी उठून मतदानाच्या दिवशी 5व्यालाच मतदान करून जातात. आता आपल्या रेणापूर मतदारसंघात किती जणांनी, 36,000 का काय लोकांनी नोटालाच मतदान केलं का नाही? कुणालाच केलं नाही. अवघड आहे. विश्वास ठेवू नका. पुढे कुलटा स्त्रीवर विश्वास ठेवू नका. पुढे उलटा स्त्री म्हणजे दशरथासारखा चक्रवर्ती सम्राट राजा रात्री 12 पासून पहाटे 5 पर्यंत कैकई नावाच्या त्याच्या स्वतःच्या पत्नीवर, तिला म्हणायचं कुलटा. तशा स्त्रीच्या पायावर डोकं रगडीत होता. कैकई, भरताला सिंहासन दे पण रामाला वनवास नको फक्त, असे हात जोडून रात्रभर. एवढा चक्रवर्ती सम्राट राजा, म्हणून तशा स्त्रीवर विश्वास ठेवू नका. पुढे समुद्रावर विश्वास ठेवू नका. श्वान, कुत्रा, आजकालच्या कुत्र्याचं बोलालो मी, वाघ्या नावाच्या नाही बोलालो, कारण कुत्रा पिसाळला तर स्वतःच्या मालकाला सुद्धा फाडून खाऊ शकतो, फाडतो. कुत्रच ओरडलं काय, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. चला पुढे, सोन्यावर विश्वास ठेवू नका. सोना झोपूच देत नाही, त्याचं नाव सोनं. धनाच्या पाठी 15 अनर्थ आहेत. सोन्यावर विश्वास ठेवू नका, झोपू देत नाही, त्याचं नाव सोनं. आता तुम्हाला मी 50 तोळ्याची दागिने दिली, तुम्हाला म्हणलं मोटरसायकलवर जा लातूरला, कसं होईल? नाही, भीती आहे सोन्याच्या पाठी. ऐका, सोन्याचे दागिने घालून संसार सुखाचा होत नसतो. सुखाचा दागिना घालून संसार मात्र सोन्यासारखा होत असतो. आणि ते सुख कुठं आहे तर सुख एक हेची ठाई बहुपायी संतांची या. ते परमार्थात आहे, ते वारकरी संप्रदायात आहे. म्हणून सोन्यावर विश्वास ठेवू नका आणि शत्रूवर विश्वास ठेवू नका. शत्रू किती दिवस करार करायचे? गुरुजी, तुम्ही गुरुजी आहेत का कोण अधिकारी आहेत? गुरुजीच आहेत का? ओळखीलं का नाही मी? शत्रूवर किती दिवस? पाकिस्तानशी किती दिवस बोलणी करायची? बोला ना, किती दिवस? किती दिवस? रोज जर सरासरी काढली तर मागच्या 4 महिन्यामध्ये या देशाचे रोज 3 जवान शहीद होत आहेत. सरासरी कधी 1 होत असेल, कधी 5, कधी 4, कधी 2, पण सरासरी. का बाबा, कशासाठी? काय काय नुकसान केलंय आम्ही तुमचं? आत्तापर्यंत चीनवर विश्वास ठेवू नये, शत्रू आहे तो. पाकिस्तानवर विश्वास ठेवू नये, शत्रू आहे तो. या घुसखोरांनी देश खाल्ला. विश्वास ठेवू नका, शत्रू आहे म्हणून कळलंय तुम्हाला. एवढं नुकसान केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्याशी बोलणी करता. एक गोष्ट सरपंच तरुणांसाठी आवर्जून बोलतो की ज्याचं वय 22 वर्ष आहे, ज्याचं वय 21 वर्ष आहे,
लग्न होऊन ज्याचं 15 दिवस झालंय, महिना झालंय, असे अनेक जवान गेल्या 3 महिन्यात शहीद होताना पाहिलेत आम्ही. ज्याची लेकरं 2-2 वर्षाची, 1.5 वर्षाची आहेत, त्यांचा बाप त्यांच्यापासून दूर आवलाय. कसं करायचं त्या पोरीनं, जिचं वय 19 वर्ष आहे, आता लग्न झालंय, तिचा नवरा गेलाय, कसं करावं बोला ना. आपला जर एक शुभम मुस्तापुरे सारखा परभणीचा, तुमच्या परभणीचा तो मुलगा 22-23 वर्षाचा मुलगा, जर एकुलता एक मुलगा मायबापापासून दुरावावा, कोण आहे त्यांना आधार? काय शत्रूवर विश्वास ठेवावा? श्रीमंत महाराज कुणीतरी असं म्हटलंय, मी ऐकले 10-5 वेळा ऐकले मोबाईलवर, आता ऐकायला मिळेल तुम्हाला. 15 मिनट के लिए इस देश की सेना को और पुलिस को हटा दो, 100 करोड़ हिंदुओं को हम काट के रख देंगे. हा, तुम्ही नावच सांगितलं, कशाला दुष्टाचे नाव घ्या तोंडात, पण ऐका ना, बरोबर आहे तुमचं नाव सांगितलं महाराजांनी. काय केलं त्याचं कोणी? एवढा हिंदूंचा देश असताना सुद्धा, खरं सांगू का, खरंच बाँड्रीवरची सेना आणि देशातले पोलीस जर 15 मिनिटासाठी घरात बसविले इमानदारीनं, काय तुमचं, तुम्ही आता हसायला, तुम्ही खरं आहे तुमचं सरपंच, काय तुमच्याजवळ तयारी? समजा जाऊ द्या इथं आता एक बुलेट घेऊन तिकडून 2 आले, बडबड 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 बडबड, तोंडाला काळं बांधलेलं, पट्टी बांधलेली, निर्यात दाढी, आणि एकच एके शेवण घेऊन आलं, इथं मंडपातूनच डिस्क्यावर 2 गोळ्या झाल्या. 2च पोरं, पळायचं कळेल का तुम्हाला? तुमच्याजवळ काय तयारी आहे बोला? इथं 1000 माणसं आहेत, तुमच्याजवळ काय तयारी आहे? एका माणसाला तुम्ही रोखू शकता का बोला? तुमच्या मंदिरात तयारी आहे का बोला? बोला. तुमच्या शाळेत तयारी आहे का बोला? तुमच्या कॉलेजमध्ये तयारी आहे का? तुमच्या घरात तयारी आहे बोला? बोला, द्या उत्तर. म्हणून अशा शत्रूवर काय विश्वास ठेवा? म्हणून शास्त्र सांगतं, शत्रूवर विश्वास ठेवू नका. खरंच तयारी नाही आपली. काय तयारी? दादा सरपंच तुम्ही कॉलेज कुमारच आहेत. हो, ह्या माझ्या दिद्या छोट्या छोट्या, खरंच एखादा जर आतंकवादी कसाब सारखा घुसला तुमच्या कॉलेजमध्ये नाही तर शाळेत, ओरडायचं आणि चिरकायचं कळेल का तुम्हाला? आणि पळायचं कळेल का कोणीकडे पळावते? काही नाही आमच्याजवळ तयारी, खरंच नाही. कोणी जवळ येत नाही. म्हणून शत्रूवर विश्वास ठेवू नका, कपटी मित्रावर विश्वास ठेवू नका. अजून काही देश आहेत जे कपट कारस्थानं करतात आमच्यासाठी, त्यांच्यावरही विश्वास ठेवू नका. मित्र कसा असावा? आजचे मित्र आतरायच्या ना पांघरायच्या लायकीचे आहेत, उशाला घ्यायच्या ना पायत्याला घ्यायच्या लायकीचे. तुझ्याजवळ पैसे आहेत ना दादा, तोपर्यंत तुझे मित्र, चॉकलेट खिशात असतील तोपर्यंत. चॉकलेट संपले, मित्र संपले. कशाचे मित्र? तुमच्यावर संकट येऊ द्या मग सांगा मित्र येतो का. तुमच्या समोर वाघ येऊ दे, दिदी तुझ्या समोर एक वाघ आला, मग ह्या तुझ्या मैत्रिणी येतात का? बघ कुठं पळून जातात. कशाचे मित्र? मित्र असावा कसा? असा कसा? माझे राजे छत्रपती शिवराय गोवळकोंड्याला गेले होते मोहिमेवर, साताऱ्याहून असंच गोवळकोंड्याला गेले होते. कुतुबशाह आणि कुतुबशहाच्या भेटीला गेले. आणि कुतुबशहाच्या भेटीला गेल्यानंतर तिथं गेल्याबरोबर त्या कुतुबशहानं सत्कार सुद्धा केला नाही. अमोल महाराज, कुतुबशहानं सत्कार सुद्धा केला नाही. का केला नाही? कुतुबशहाला विचारण्यात आलं की महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवबा तुमच्या भेटीला आलाय आणि तुम्ही त्याचा सत्कार सुद्धा करत नाहीत. एक म्हणला मी सत्कार करीत नसतो. सत्कार का करीत नसतो? तर त्यांच्याकडं राजभूषण नाही. जो राजा आहे त्याच्याकडे राजभूषण असलं पाहिजे. राजभूषण नाही म्हणून मी सत्कार करीत नाही. राजभूषण म्हणजे हत्ती जर नसेल राजाकडं तर त्याला राजाची किंमत देत नाहीत लोक. हत्ती पाहिजे त्या काळात. हत्तीशिवाय राजभूषण असल्याशिवाय कोणी किंमत देत नव्हतं. मायबापो 17 माणसं मागं होते शिवाजी महाराजांच्या, फक्त 17. ते राजा कुतुबशाह म्हणला तुमच्याकडे एक सुद्धा राजभूषण नाही, आम्ही काय म्हणून सत्कार करावा? तुम्ही तुमचं मोठं नाव सांगता, महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण केलं, काय म्हणून सत्कार? राजे म्हणाले अरे तुमच्याकडे 1-2 राजभूषण असतील, माझ्याकडे असं फिरून बघितलं 17 राजभूषण आहेत. 17. माझा एक मावळा, एक राजभूषण आहे. मग ते कुतुबशाह म्हणाला आमच्या राजभूषणाशी लढणार का तू? आधी असं होतं राजाचं. महाराज मागे उभारलेला होता 1 नंबरलाच येसाजी कंक. येसाजी कंकड असे हात केले, हे
कोणाशी लढायचंय? ती तर थोडी अशी शमशेर खोवलेली आणि असेच हात केले, असा मुस मुस करत होतो नुसता. काय आताचे मावळे ते कसे बसलेत बघा कवाडाला जाऊन, तिकडं त्या कवाडाच्या फटीत बसलेत मावळे. मावळे र मावळे मावळे. ते असं करू लागलं, मुसमुस. सोडा हत्ती. हत्तीला दारू पाजायची आणि तो त्या मैदानात सोडायचा आणि मग या राजाच्या हत्तीनं त्याच्याशी झुंज खेळायची. त्याला म्हणायचे राजभूषण. हा महाराज हत्ती दारू पाजून सोडला माता मावल्यांनो. त्या कुतुबशहानं सोडला, मातलेला हत्ती सोडला. इकडून येसाजी कंक नुसता असं करतो, राजे. तिकडून तानाजी मालुसरे, राजे माझा नंबर आहे. हा येसाजी पुढे येतोय. येसाजी म्हणला नाही राजा, मीच लढणार आहे, मीच लढणार आहे. आणि तिथून महाराज त्या कटघऱ्यामध्ये असा हत्ती दारू पाजून सोडलेला, तो किंचाळला हत्ती असा. आणि चला सोडा तुमचं राजभूषण. सोडा म्हटल्याबरोबर त्या येसाजी कंकानं तिथूनच उडी घेतली महाराज. खाली खाली उडी घेणे, हत्तीची सोंड, हत्तीला असा डाव टाकणे, हत्तीच्या पायातून जाऊन त्याची सोंड पकडणे, सोंड उलटी करणे आणि एका उडीमध्ये त्या हत्तीवर जाणे, उलटी सोंड करून आपल्या तलवारीने हत्तीची सोंडच छाटून टाकणे. हत्ती असा, हत्तीचा जीव त्याच्या सोंडेत असतो, हत्तीचा जीव सोंडेत असतो. हत्ती असा धाडकन खाली पडला. ते कुतुबशाह म्हणला, बाप रे, आतापर्यंत एवढ्या मातलेल्या हत्तीला कोणी पकडायची हिंमत केली नव्हती, हा एकटा एवढा बलाढ्य. राजे म्हणायला लागले, माझा एक एक सैनिक, एक एक राजभूषण आहे, मला हत्तीची काय गरज आहे. हत्तीसारखे मावळे होते, हत्तीसारखे. आणि मग तो कुतुबशाह म्हणाला, मला त्याचा सत्कार करायचा आहे. तो 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 येसाजी कंक म्हणाला, हे माझा राजा जिवंत आहे तोपर्यंत तो राजाच माझा सत्कार आणि माझं भूषण आहे. तुझ्यासारख्याच्या हाताने मी सत्कार घेत नसतो. हट. होती का मरणाची भीती? देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, जिंकावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठाव. देशापायी विसरू सारी तन मन नाती गोती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. या थोड़ी छाती वीरों की, या भोली शक्ले हीरो, या गाते रांझे मस्ती में, बजती है धूमें मस्ती में. तुम्ही चांगलं काम करायला छान. टाळ्या वाजव त्यांच्यासाठी एकदा. काय नाव तुमचं? अरे आपल्या गावचीच आहेत का? जमलं की मग, भारी माणूस आहे ती. बरोबर, दुसऱ्या गावचे आहेत का? पण आडनाव बिरादारच आहे. भाऊकीच आणले म्हणा. विठाला विठाला बाकीचं जाऊ द्या. या शरीरावर विश्वास ठेवू नका, शत्रूवर विश्वास ठेवू नका, कपटी मित्रावर विश्वास ठेवू नका, धनावर विश्वास ठेवू नका. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. पुढे चला, पुढे चला. महाराज, आपलं हित व्हायचं असेल, आपलं कल्याण व्हायचं असेल तर मायबापावर सुद्धा विश्वास ठेवू नका. तर विश्वासावर जास्त बोलू नये. तुकोबाराय बोललेत, माये बापे पिंड पाळी याला माया, जन्म मरण जाया संत सखा. जास्त बोलायचं नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. खरं आहे, पण सगळ्याच मायबापांना, मायबाप आमचं संसारिक हित करतील, पण सगळ्याच मायबापांना स्वतःचं हित कळलं नाही, करता आलं नाही. मायबाप हित करावं ही मायबापाला तळमळ आहे. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका आचारती. प्रमाण म्हणीत जा, प्रमाण आलं तर म्हणीत जा.
का माझ्यावर सोडले तुम्ही? ठावे जननी जनका दाविला लौकिका आचारतीही. माय बापाला हित करावं ही तळमळ आहे. होय महाराज, तुकोबा आहे बोललेत, मी नाही. पण माय बापाला हित कशात आहे माहीत नाही. नंबर 2 वेद. मायबाप काही कमी आहेत का बाबा? मायबाप कमी आहेत का? सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. जर मायबाप सकळ तीर्थापेक्षा तीर्थाचं तीर्थ असेल, तीर्थाचं तीर्थ मायबाप आहे, देवाचा देव मायबाप. एक सांगू, मंदिरात कधी, या महादेवाच्या मंदिरात, कधी मारुतीच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात तुम्हाला जाता नाही आलं तर जाऊ नका. पण घरातले मायबाप, घरातले मायबाप त्यांची कधी उपेक्षा करू नका. हो तुका म्हणे माय बापे इथेच काशी इथेच ईश्वर प्रेमळाई अथांग सागर माया ममता उदंड देते नाही जीवाला घोर माऊली देवाहूनही थोर. विश्व निर्मिले त्या देवाला, मध्यम धरा 4, देवाला आईची ना माया. आई नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया. वात्सल्याचे अमृत देते, सुखात राहते पोर माऊली देवाहूनही थोर. चिमण्या बाळा घास भरवते राहून उपास पोटी. जीव लावते जीवही देते माय माऊली मोठी. पदर पांघरून बाळ खेळते मांडीवर बिन घोर माऊली देवाहूनही थोर. 9 महिने अन 9 दिवसाचे अतूट प्रेमळ नाते. प्रसव वेदना हसत झेलते, जन्मले करा देते. तळहाताचा करी पाळना, सुखात राहतो पोर माऊली देवाहूनही 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 थोर. माय बापे केवळ काशी. माय बाप देवापेक्षाही महान आहेत. ज्याला घरातला 70-80 वर्ष ज्याच्यासाठी लेकरासाठी कष्ट करणारा बाप दिसला नाही, त्याला जगाचा बाप माय कधीच दिसणार नाही. ज्याला लक्ष्मीसारखी बसलेली माझी माय घरातली दिसत नाही, आयुष्यभर कष्ट करून संसार जोडणारी, त्याला जगाची जगदंबा लक्ष्मी माता कधी दिसेल? कधीच दिसणार नाही. कोणीतरी लिहिलंय फार मस्त. आता मी त्या कथा सांगण्यात माझा वेळ घालवित नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. हो ऐका, किती किती करते माय लेकरासाठी, किती करते. कळली पाहिजे माय, मायबाप कळली पाहिजेत आपल्याला. हो, प्रसव वेदना हसत झेलते, जन्म लेकरा देते. हो, आणि बाप असं म्हणतात, स्त्रीचा प्रत्येक बाळंतपणामध्ये दुसरा जन्म होतो. सर्वस्व सर्वस्व दान करते ती स्त्री.
त्या लेकरासाठी सर्वस्व देते. आपल्या लेकरासाठी आपल्या लेकराचा कळवळा तिला जगापेक्षा जास्त असतो. आपुलियाचा कळवळा अनिका बाळावरी नये. हो, अतिशय छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब पहा. छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी फक्त जर कोण कारण असेल, बापाचं समर्पण आणि आईचे संस्कार, मा जिजाऊंचा शब्द छत्रपती शिवरायांनी टाकला नाही, खरा करून दाखवला आणि स्वराज्य निर्माण केलं. बापही कमी नसतो, आईही कमी नसते. माझं एक आईवरचं कीर्तनच येईल 1-8 दिवसामध्ये टी व्हीवर. 3 दिवस पाहून घ्या. सगळे आयाच मांडल्यात, 12 प्रकारच्या, 12 सत्ययुगापासूनच्या आत्तापर्यंतच्या आयाच मांडल्यात सगळ्या त्याच्यात. हो, काय आई असते इकडं बघा की. हो, रायगडावर कधी नाही दूध विकायला यावं, कुणं रायगडवाडीच्या हिरा नावाच्या एका बाईनं दूध घालायला यावं, ते रायगड इतका सुंदर होता. असं कोणतरी म्हटलं महाराज. त्या अमेरिकेतून आलं, मुंबईच्या विमानतळावर उतरलं, भारतात पाहण्यासारखं काय? तेव्हा तिथं उभारलेला एक जण म्हणाला, अरे ताजमहल देखने के लिए जाओ, भारत में ताजमहल बहुत ही बढ़िया है, ताजमहल प्यार की निशानी है, प्यार की निशानी है. तर ते जवळ उभारलेला एक माणूस म्हणला, तुला काय कळतंय का, महाराष्ट्रात काही बघण्यासारखं नाही का? ते म्हणला, काय महाराष्ट्रात बघण्यासारखं? त्यानं सांगितलं, त्या दुसऱ्या पोरानं सांगितलं. ते म्हणला, ताजमहल प्यार की निशानी है, लेकिन रायगड तेरे बाप की कहानी है. सगळ्यांचा बाप छत्रपती शिवराय आणि त्याची कहाणी म्हणजे तो रायगड आहे. तो रायगड पाहता पाहता ती हिरा नावाची बाई विसरली की मी कोण, कुठून आले, मी घरी काय ठेवून आले ही विसरली. आणि मग गडाचा नियम होता, गडाचे दरवाजे बंद झाले. बरोबर दिवस मावळला की गडाचे दरवाजे बंद व्हायचे आणि मग गडावर मुंगी सुद्धा प्रवेश करू शकत नव्हती. एवढी तटबंदी होती, एवढा कडक नियम होता. आणि ती मग रडायला लागली, मला जाऊ द्या हो, माझं बाळ खाली आहे, माझं तानं बाळ आहे, 2 महिन्याचं बाळ आहे, मला जाऊ द्या. महाराज सगळ्यांनी सांगितलं, राजांचा हुकूम आहे, तो कुणालाच मोडता येत नाही. एकदा दरवाजे बंद झाले, कुणी आत येऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही, काही झालं तरी नाही सोडणार. ती बाई फिरत राहिली, फिरत राहिली, फिरत राहिली. ती आई फिरत राहिली, फिरत राहिली. आणि एका बाजूला फक्त दरवाजा नव्हता आणि तिथं काही कडाई बांधलेला नव्हता, तो एकच कडा होता. आणि त्या कड्यावरून ती स्वतःच्या अंगावरचं वस्त्र तिथं बांधून ती कशी खाली उतरली, ती रक्ताबंबाळ झाली आणि ती रात्रीतून खाली गेली. सकाळी उठल्याबरोबर त्या हिरोजी नाईकानं पाहिलं, मेन जो दरवाजावर होता त्यांनी पाहिलं आणि सांगितलं, अरे रात्री इथं एक बाई अडकलेली होती, तिला लवकर खाली सोडून द्या, अगोदर तिचं लहान लेकरू आहे म्हणे, खाली सोडा. त्या लोकांनी पाहिलं, सगळ्या सैनिकांनी पाहिलं आणि सांगितलं, सेवेकऱ्यांनी पाहिलं, महाराज सांगितलं, ती बाई कुठंच दिसत नाही, तिचा पत्ता लागत नाही, ती रडत आमच्याकडे आली होती, कुठे गेली पत्ता नाही. बघा, ती काल रायगडवाडीच्या बायांसोबत आली होती, त्या बायकांना विचारून बघा. ते सगळे सैनिक खाली गेले, 10-5 सैनिक पाहिलं तर ती तिथं आपल्या बाळाला पाजत बसली होती. सकाळी तिच्या अंगावर सगळे ओरबाडे, तिच्या अंगातून रक्ताच्या धारा निघत होत्या, ती लेकराला पाजत बसलेली पाहिलं, येऊन सांगितलं. हो, त्यांना सांगितलं, हिरोजी हिंदोलकर, त्यांना म्हणले, आम्ही जाऊन पाहिली, ती 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 रात्रीची बाई ती घरी जाऊन ते बाळाला पाजत आहे, पण ती गेली कशी खाली? ही बातमी राजांना कळली. राजा आले, सांगितलं, हिरोजी हिंदोलकर, तुम्ही आत दरबारात या. तुम्ही मला सांगितलं होतं, हा रायगड बांधताना सांगितलं होतं की राज, या रायगडावर एकदा दरवाजे बंद झाल्यानंतर कोणीही, कसलाही या जगातला शिवसैनिक येऊ शकत नाही, खाली जाऊ शकत नाही. बर, मग एक स्त्री कशी खाली गेली? रात्रीच्या वेळेला ती ही एक स्त्री, आणि ती रायगडावरून उतरल्यावर कोणी खाली जाईल आणि वर येईल ना, त्यालाही काही कळेना. हिरोजी हिंदोलकरांना सांगितलं, तिला बोलून घ्या रे. 2 सैनिक पाठवले. महाराज तिला बोलून घेतलं, राजाच्या समोर उभा केलं. रात्री काल दूध घालायला आलेली तूच का? रात्री इथं अडकलेली तूच का? ती म्हणली, जी राज. मुजरा केला, जी राज, इथं तू अडकली होतीस. हो, रात्री कशी खाली उतरलीस मला माहित नाही राज. तू खाली गेलीस रात्री या गडावरून, कशी गेलीस, कुठून गेलीस? तिने एवढंच सांगितलं फक्त, राज, ज्या एका बाजूला तो कडा दिसतोय, दक्षिण कडा, त्या कड्याकडून कुठं तुम्ही बुरुज बांधलेला नाही कुठला, त्या गडा तिथपर्यंत गेले, तिथपर्यंतचा प्रवास मला माहित आहे, तिथून पुढे मी कशी खाली उतरले मला माहित नाही, चल अजून एकदा उतरून दाखव. हिरोजी हिंदोलकर, एक स्त्री खाली उतरू शकते, पहा तुम्ही. आणि तिला सांगितलं, त्या कड्यावर नेलं. कड्यावर नेल्याबरोबर तिनं पाहिलं, खाली चक्कर येऊन पडली. महाराज ती खाली पाहताना चक्कर आली तिला. तिला म्हणली, मग तू उतरलीस कशी खाली? ती म्हणली, राज, मला माहित नाही कशी उतरली ती, आता पाहिलं तरी सुद्धा मला चक्कर यायला लागली. राज, रात्री
तिला, कशी गेलीस तू खाली? तिनं सांगितलं, राज मी कशी गेली मला माहित नाही. रात्री माझ्या डोळ्यापुढं मला फक्त माझं बाळ दिसत होतं, फक्त बाळ दिसत होतं. मी बाळापर्यंत कशी पोहोचली मला माहित नाही. तेव्हा हिरोजी हिंदोलकर म्हणायला लागले, राजे मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून मुंगी सुद्धा आत येऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही. मग ही बाई कशी गेली विचारताय ना? ती बाई नाही, ती एक महाराष्ट्रातली आई आहे. आणि आपल्या बाळासाठी आई काहीही करू शकते, एवढी महान आई आहे. बापाबद्दल बोलेन पण असू द्या. एकच कुणतरी 4 ओळी लिहिल्यात महाराज, 4 ओळी कुणतरी लिहिल्यात. तो बाप आता 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 बाप किती उपेक्षित पडलाय बाप. कोणीतरी चांगल्या कवीने लिहिल्यात. रे ना तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको करू हे टाळणी पोरा, आता हे टाळणी करू नकोस. मी जवान होतो तेव्हा म्हणायचा अण्णा 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 काय आणलं माझ्यासाठी अण्णा. आज तुझा अण्णा अण्णाला मोताल झाला, मला गोठ्यात ठेवलंस रे पोरा. नको करू हे टाळणी आता, उतार वयात आता, उतार वयात. माझ्या ऐन उमेदीत माझी गाईली सववी. नकोचा बका सारखी आता, फटकारू शिवी नको, फटकारू शिवी. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. पोरा शिव्या जरी दिल्यास, मारलंस तरी सुद्धा आतापर्यंत तुझं चित केलंय. मी मेलो तरी देवाकडे एकच मागेन, देवा माझ्या अंगाचं कातड काढ, पण माझ्या एकुलत्या एका पोराच्या पायात त्याच्या चपला करून घाल. देवा काही द्यायचंच असेल तरी एवढंच दे की माझ्या पोराला काटा सुद्धा नाही मोडला पाहिजे. मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, माझी सरली हयात, माझी सरली हयात. बाप काय कमी आहे? शेवटपर्यंत मायबाप तुमच्यासाठी. तरी बापाला खरं हित माहीत नाही जी देव प्राप्त करून देण्याचं हित बापाला नाहीला माहीत नसल्यामुळे तुकाराम महाराजांनी सांगितलं हित नाही ठावे. वेदांना माहीत आहे पण वेद कृपण आहे. वेद अत्यंत कृपण झाला, तो तिन्ही वर्गाच्या कानी लागला. स्त्री शूद्राधिका आबोला धरून ठेला अद्यापवरी. वेद अत्यंत संपन्न होय ठाई, परी कृपण व्हायचा आणू नाही. जो कानी लागला ती वर्णांच्याची. वेदाकडे वैषम्य नावाचा दोष आहे. वेद विषमता आहे. बायकांना अजून अधिकार वेदांनी दिला नाही माता माऊल्यांना वेद वाचण्याचा, पठन करण्याचा, ऐकण्याचा. म्हणून वेदाकडे विषमता आहे. वेदाला बाजूला सारला आता राहिला देव आणि संत. संतावर विश्वास ठेवावा का देवावर विश्वास ठेवावा? देव कसा आहे? फक्त देव आपुल्या पाळीशी भक्त जना. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतकाल रामावत नाही. असं जर असेल 80-80 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा देव जर आम्हाला स्वप्नात येत नसेल, येत नाही. भक्ता फक्त भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. देव तुमच्या माझ्या अजून स्वप्नात आला का दादा? नाही ना. देवावर विश्वास ठेवायचा का नाही? देव आणि संत काय वेगळा विचार नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवात आणि संतात एवढाच फरक आहे. काय फरक आहे? काय फरक आहे? देव आपल्याच भक्ताचं कल्याण करतो, बाकीच्या माना उडवून टाकतो. संत मात्र हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. वाल्यासारख्याचाही उद्धार करतात, हरिपालासारख्याचाही उद्धार करतात, गणिकेसारख्याचाही उद्धार करतात. संतांकडे विषमता नावाचा दोष नाही. संतांना सगळ्या जगाचा कळवळा आहे. कसल्याचाही उद्धार करतात, पण आपला विश्वास संतांवर पाहिजे. संतांची ये पायी, संतांची ये पायी, संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी, संतांची ये पायी, संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हो
माझा विश्वास संताची हे पायी संताची हे पायी हा माझा विश्वास संताची हे पायी संताची हे पायी विको संताची हे पायी हा माझा विश्वास हे पायी हो संताची हे पायी हा माझा विश्वास संताची हे पायी संताची हे पायी संताची हे पायी हो हो संताची हे पायी हा माझा विश्वास सर्व तेची माझे हित तेची माझे हित तेची माझे हित करीती सका तेची माझे हित तेची माझे हित तेची माझे हित करीती सका संतांवर ठेवायचा ना. हॅलो तुमचे माझे वडील संतांसोबत फिरलेले आहेत. श्रीगुरु श्री संत मोतीराम महाराज असतील, श्रीगुरु माधव मामा कोणकर असतील, मारुती महाराज दस्तापूरकर असतील, यांच्यासोबत आपले हे वाडवडीला फिरलेले आहेत. अजून मला असं वाटतं इकडे आपल्यासारख्याचं कल्याण करण्यासाठी अजून तरी देव, भरत महाराजांना विचारतो, अजून तरी देव आमच्या स्वप्नात सुद्धा आला नाही. संतात आणि देवात फरक का केला याचं कारण अमोल महाराज एवढंच आहे असं वाटतंय. मी बाबांनाही विचारलं होतं, बाबांनी सांगितलं की देव कुणाचंही हित करायला रिकामा नाही. संत मात्र एकदा संतांच्या सानिध्यात माणूस गेला की कुणाचंही हित करतात, हितच करतात. संत तीन प्रकारचं हित करतात, तीन प्रकारचं. संतांवर विश्वास असला पाहिजे. कोणतं तीन प्रकारचं हित. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने एक हित करतात, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने दुसरं हित करतात आणि कर्मशास्त्राच्या दृष्टीने तिसरं हित करतात. कधीतरी बोलून जाईल नंतर. तीन प्रकारचं हित संत करतात. एकच सांगून जाऊ का? आपल्या लातूरमध्ये 40 वर्षापूर्वी अशी दिवाबत्तीची सोय नव्हती. खेड्यापाड्यासारखं रस्त्याला दिवे वगैरे नव्हते आणि ते नेपाळचे गुरखी लोक राहत होते. बरोबर, गुरखी लोक राहत होते. तो एक गुरखी फिरत होता. मला वाटतं 1973-74ची गोष्ट काहीतरी आहे. अति थंडी पडली होती सरपंच, एवढी थंडी पडली होती माणसं, म्हातारे माणसं असे काकडून मरायला लागले. म्हणजे इतकी थंडी. 3-3 गोदडन 3-3 रगी पांघरून लोक झोपायला लागले. आणि त्याच्याकडे ते रात्रीच्या वेळेला काठी घेऊन तो वाजवतो असं, जागते रहो जागते रहो जागते रहो. ते आलं ना बाहेर, आलं 10 वाजता बाहेर, पण 12 वाजता अशी थंडी वाढली महाराज. ते घरापासून खालच्या गोलायतून वर आलं MIT कडे. रमेश महाराज कुठं आलं? 3 किलोमीटर. फार गोड आहे ते. तिथं आल्यानंतर त्याला थंडी इतकी, अशी हात झाली वाकडी, त्याची काठी बसना हातात. ते म्हणलं आता वाचत नाही, घर 3 किलोमीटर दूर राहिलं, आता माझं काही खरं नाही. आणि त्यानं असा विचार केला की आता काय करावं. म्हणजे ते लोक म्हणतात तसं त्याला सवय होती बिड्या ओढायची. महाराज बिडी ओढली की थंडी जाते म्हण. काय म्हणतात बाबा लोक. आता कोणाला अनुभव असला तर काय सांगा. दारू पिणाऱ्या माणसाला तर थंडीच वाजत नाही म्हणून. कसली थंडी ते दारू पिऊन वागच असते असं. तुम्ही सांगत होता की ते पैकी एक जण पडलं अहमदपूरच्या तिथं जवळ. महाराजच दृष्टांत सांगायचे, असं वाकडंच होऊन पडलं.
महाराज म्हणायचे. मग आम्ही उचललं, गाडीत नेलं, डॉक्टरजवळ नेलं, आमच्या कदम साहेबाजवळ. डॉक्टर साहेबाजवळ नेलं आणि त्यांनी डॉक्टर साहेब म्हणले महाराजाला, महाराज तुम्हाला घाम कशाने यायला आहे, तुम्ही आपलं जा निवांत. करतो म्हणले मी ह्याला 2 मिनिटात रिकामा करतो, तुम्ही जा. ते त्या डॉक्टरला माहीत होते. मग त्याला मध्ये नेलं आणि मधून बाहेर आणलं. 2च मिनिटात महाराज म्हणले झालं रिकामा. ते चलत आलं की असं, जय हरी महाराज, महाराज जय हरी. महाराज म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही 2च मिनिटात, अहो आम्ही किती परेशान. काही नाही म्हणले महाराज, काय ते आपलं पिले म्हणले, फुल पिले हो. आणि ते मग इंटरव्ह्यूला गेले म्हणले, लघवीला गेले बाहेर इंटरव्ह्यूला. बाहेर तिथं रोडच्या कडेला गेल्याबरोबर तिथं ते पॅन्टाचं बटन लावता लावता इथं शर्टाच्या हुकात अडकले. तुमचाच आहे की दृष्टांत. इथं अडकाव कोण आहे, वागलेलं असं असे होते पार अशी, आणि इथलं बटन इथं अडकिवलं. तेवढाच परिणाम झाला म्हणले, तुम्ही बघितलं नाही म्हणून तुम्हाला वाटलं याचं काही खरं नाही. काही नाही, मी आल्याबरोबर बघितलं म्हणले महाराज. हे असे दररोज चालू असतात म्हणले. म्हणजे पिदाडे कसे असतील सांगता येत नाही. विठाला विठाला बिडी वडावी म्हणून त्याने खिशात हात घातला, बिडीचा कट्टा काढला बाहेर. बिडीचा कट्टा हाताला लागला, काड्याची पेटी नव्हती, हाताला लागली नाही. त्याला म्हणला काड्याची पेटी विसरली बाबा. काड्याची पेटी विसरली आणि त्याला वाटलं आता काय खरं नाही, जर माचीस नसेल तर. आणि ते प्रत्येकाच्या दारावर उठा हो, मला कोणीतरी काड्याची पेटी द्या हो. आणि ते फिरू लागला. असं फिरता फिरता कोणी उठलं नाही. तेवढ्या थंडीमध्ये एक रोडच्या असं साईडला मंदिराच्या समोर ओट्यावर महात्मा झोपला होता कोणतरी. त्याची रग धरून त्याने अशी ओढली. त्यानं झपकन थंडीचा असा झपकार लागल्यावर, ए मला का उठविलंस बाबा. ते म्हणला महाराज मी आता जगत नाही, मी वाचत नाही, मला कुठूनही काड्याची पेटी आणून द्या. ते महाराज म्हणले यार काय येडा माणूस तू, काय येड्यावणी करायलास. ते म्हणला काय झालं महाराज, मला काड्याची पेटी. महाराज म्हणले तुझ्या हातात कंदील आहे, कंदिलाचा काच वरी केला असतास तर तुझी बिडी पिटली नसती का, मला कशाला उठविलंस. ते माणूस म्हणला ह्याच्यासाठीच उठविलं. आमच्या जवळ देव नाही का, देव तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. आमच्या जवळच देव आहे, फक्त दाखवणारे कोण आहेत, संत आहेत. म्हणून संताशिवाय आमचं हित होत नाही, हित करणारे या जगात संतच आहेत. हेच माझे हित करीती सकाळा, हेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही धरिती त्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा.
संताशिवाय देवाची प्राप्ती नाही, म्हणून तेची माझी हित करीती सकळ बोलून जाईल. अनेक दाखले देतात येतील. एकच सांगतो, 1992ला मुंबईमध्ये फार मोठा बॉम्बस्फोट झाला होता. मला थांबायचे झाला वेळ. हिंदू आणि मुस्लिमांची फार मोठी दंगल उसळलेली होती. त्या दंगलीमध्ये अनेक हिंदूंच्या मुलीवर बलात्कार झाले होते. मुस्लिमांच्या अनेक लोकांनी जाळपोळ केली होती. हिंदू फार उशिरा जागा होतो, लवकर जागा होत नाही. माझ्या धर्मवीर शंभू महाराजांकडे पाहावं लोकांनी, जाग कसं व्हायचं, कसं जागा व्हायचं. एक गंधमादन नावाचं वानर रामचंद्रांच्या सैन्यातलं कुंभकर्णानं असं दाबलं होतं, पण ते शेवटपर्यंत काय म्हणालं होतं महाराज, रामाचाच होतो, रामाचाच आहे, रामाचाच राहणार. तू मारलंस तरी नाकातोंडातून रक्त आलं, मन रावणाचा अजिबात म्हणणार नाही, रामाचाच मरेपर्यंत. तसे काय आदर्श आहे महाराज या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये काय आदर्श आहे. धर्मवीर शंभू महाराज औरंगजेबाच्या या फितुरांनी, या लोकांनी जेव्हा औरंगजेबाच्या तावडीमध्ये सापडून दिले. आता ते सगळा इतिहास मला सरपंच मांडता येणार नाही, तुम्ही म्हणाला होतात, सगळाच इतिहास नाहीच मांडता येणार. अगोदरच सांगितलं असतं की शंभू महाराजावरच 2 तास कीर्तन करा, तर 100% केलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजावरच 2 तास 100% केलं असतं. पण सगळेच विषय मांडता येणार नाहीत. एकंदरीत औरंगजेबाने पकडलं, फार विचित्र पद्धतीनं मारलं महाराज. आपण म्हणतो ना, आपण काही वेळा म्हणतो बघा, अकबर चांगला होता. अरे काय चांगला होता, आम्ही आमचे गुणगान गात नाहीत. बाजीप्रभू देशपांडे कसा होता हे लोकांना पटवून सांगत नाहीत आम्ही. मुघल कसे होते आणि इंग्रज कसे होते, इंग्रजांनी फार सुधारणा केल्या. काय केल्या सुधारणा, आम्हाला गुलाम बनवून ठेवलं. काय केल्या सुधारणा त्यांनी. या मुघलांनी 700 वर्ष देश खाल्ला, काय केलं, लुबाडला देश. इंग्रजांनी लुबाडला 200 वर्ष, काय केलं आपण, काहीच नाही. महाराज एका विचित्र पद्धतीनं शंभू महाराजांना ज्या पद्धतीनं मारण्यात आलं होतं, तितकी दगाबाजी केली होती महाराज. त्यांच्या अगोदर डोळे काढून टाकले आणि त्यांना एकच म्हणायचं, हिंदू धर्म सोड आणि मुस्लिम धर्माचा स्वीकार कर. आम्ही तुला पुन्हा या महाराष्ट्राच्या राजगादीवर बसू. हिंदू धर्म सोड, धर्मासाठी काय माझ्या शंभू राजाचं समर्पण असेल. बुवा त्यांनी सांगितलं, मी हिंदू होतो, हिंदू आहे आणि हिंदूच राहणार. शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले, तुकडे तुकडे एक 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 तुकडा करण्यात आला महाराज. इतका विचित्र पद्धतीनं मारायचं आणि विचारायचं, मन मी मुसलमान आहे, मी मुसलमान धर्म स्वीकारणार. शंभू महाराजांनी म्हणायचं, अरे देहाचे हजारो तुकडे झाले तरी सुद्धा मी हिंदूच होतो, हिंदूच आहे, हिंदूच राहणार, हिंदूच राहणार. आपल्यात हे असं रक्त असलं पाहिजे. हिंदुस्तान को काट सके ऐसी कोई शमशेर नहीं, हिंदुस्तान को काट सके ऐसी कोई तलवार नहीं, इतना खून बहा देंगे सरहद पर जितना गंगा में नीर नहीं. घर का झगड़ा बाजार में मत करो, ये कोई तरीका नहीं. काश्मीर किसका है हम बताएंगे, ए पाकड्यानो, काश्मीर किसका है हम बताएंगे, अमेरिका नहीं. आज भी शुरू. तुमच्या मुखात हे वाक्य असलं पाहिजे, पाठ करून ठेवा, पाठ करून ठेवा. तुम्ही तरुण आहात. आज भी शुरू हुआ युद्ध तो हमारा कुछ नुकसान नहीं होगा, लेकिन दुनिया के नक्शे पर फिर पाकिस्तान नहीं होगा, फिर पाकिस्तान नहीं होगा. आमच्या मुखात हे प्रत्यक्ष असलं पाहिजे. आम्ही त्या देशाचे आहोत, त्या मातीतले आहोत. आणि जिथं ते चालू होतं, अनेक मुलींवर बलात्कार करणं, हिंदूंच्या मुलींनी पुन्हा हिंदूंच्या मुलांनी ठरवलं, तरुणांनी ठरवलं, तुमच्यासारख्या बदल्याचा बदला त्याच पद्धतीने घेतला पाहिजे. लातों के भूत बातों से नहीं भागते. आमच्यावर जसा अन्याय केलाय, आमच्या मुलींवर जसा अन्याय केलाय तसाच करायचा. मग हिंदूंचे टोळके तयार झाले. हिंदूंचे टोळके तयार झाले महाराज. ते त्या मुसलमानाच्या गल्लीत घुसायला लागले. गल्लीत घुसल्यानंतर त्या मुस्लिमांच्या मुलींच्या मागे एक 20-22 वर्षाची तरुणी आणि त्या पोरीच्या मागे 4 हिंदू तरुण. जसं हिंदूंच्या मुलींवर अत्याचार केला होता तसाच अत्याचार आपणही करायचा. पण ही आपली संस्कृती नाही. ऐका, ही आपली संस्कृती नाही. तरी सुद्धा पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेची, ही आपली संस्कृती आहे. परस्त्रिया सदा बहिणी माया, ही आपली संस्कृती आहे. पण तरुणांच्या डोक्यातला खून
खवळला आणि त्यांनी पाठलाग केला. ती मुलगी पुढे पळत होती, बचाव बचाव, आणि पळत पळत महाराज तिला काही कळलं नाही. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, ती मुस्लिमांच्या गल्लीतून हिंदूंच्या गल्लीमध्ये शिरली. आणि शिरल्यानंतर ती दारं अशी वाजवत होती. कुणीतरी दरवाजा काढेल एवढी जाळपोळ झालेली होती. कुणाचा तरी दरवाजा रिकामा असेल काढेल. पळता पळता तिला एक खिडकी रिकामी दिसली. घरावर भगवे झेंडे होते. छत्रपती शिवरायांचा झेंड्यावर फोटो होता. त्या घराच्या वरच्या झेंड्याकडे तिनं पाहिलं नाही, पण त्या खिडकीतून पाहिलं. डोकावलीमध्ये एका क्षणासाठी पुढे दरवाजा होता, खिडकीच्या धाडकन दरवाजा वाजवला. दरवाजा रिकामा होता आणि ती आत गेली. आत गेल्याबरोबर 3-4 तरुण तलवारी घेऊन होते हिंदूंचे. आणि त्या कपड्यामधली ती मुस्लिमांची ती 20-22 वर्षाची तरुणी आत गेल्याबरोबर एका तरुणानं दरवाजा लावून घेतला. बरं झालं तिकडेच निघालतो. हो, आपसुक तू आम्हाला सापडलीस, बरं झालं. आयतीच आलीस, सापडलीस. आमच्या मुलींवर फार बलात्कार आणि अत्याचार झालाय, अत्याचार केलाय. अचानक तुला कळलं नाही, हिंदूंची गल्ली आहे. घरावर छत्रपती शिवरायांचा फोटो त्या झेंड्यावर आहे. सगळे भगवे 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 झेंडे आहेत. कळलं नाही तुला कुणाच्या घरात घुसलीस. तिनं सांगितलं, कळलंय दादा, कळलंय मला. मी जीवाचा आकांत करीत माझ्या मागे 4 तरुण लागले होते. मी धावत होते, मी पळत होते. दादा मला लक्षात आलं ही हिंदूंची गल्ली आहे. पण मी 4थी मध्ये शिकायला होते, मराठीच्या शाळेमध्ये. मराठी शाळेमध्ये शिकले दादा. आणि त्या मराठी शाळेत शिकताना मी संतांची कामगिरी 2ऱ्या नंबरचा धडा शिकले. माझ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास मी शिकले. अगं त्याचा इथं काय उपयोग, तुझे हाल बघ आता. ती म्हणाली, मला माहित नाही माझे काय हाल होणार आहे दादा, पण एक सांगते, जेव्हा खिडकीच्या जवळ आले, कुणाची खिडकी उघडी नव्हती, तुमच्या घराची खिडकी उघडी होती. खिडकीतून आत पाहिल्याबरोबर तुमच्या भिंतीवर मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि छत्रपती शिवरायांचा फोटो दिसला. मला 100% समजलं की या घरामध्ये शिवाजी राजांचे भक्त आहेत आणि या घरामध्ये माझ्या तुकोबारायांचे भक्त राहतात. ज्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो आणि त्यांचे भक्त, ज्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवरायांचा भक्त, शिवरायांचा मावळा राहतो, त्या घरात परस्त्रीवर, परक्या स्त्रीवर कधीच अन्याय अत्याचार होऊ शकत नाही. माझा विश्वास तुमच्यावर नाही, पण माझा विश्वास त्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवरायांवर आहे. म्हणून मी तुमच्या घरात आत शिरले. प्रश्न तुमचा. याला म्हणायचं विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास. बोळवण करून त्या पोरीला नेऊन सोडावं लागलं. ती पोरगी म्हणाली, बाबा मला विश्वास होता, सुभेदाराची सून पकडून आणली आणि सुभेदाराची तितकी सुंदर असलेली सून, पान खाल्लं तर तिच्या घशातून दिसावं इतकी सुंदर असलेली मिस इंडियाना असलेली ती त्या काळची इतकी सुंदरी राजांच्या पुढे नजराणा म्हणून उभी केल्यानंतर राजानं फक्त पायाकडे पाहिलं आणि सैन्याला सांगितलं की अरे हा काय प्रकार आहे, पराविया नारी माऊली समान. हो, आणि चेहऱ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, माय तू किती सुंदर आहेस माय, अशीच आमची माता असते सुंदर रूपवती, आम्ही किती सुंदर जन्मलो असतो वदले शिव छत्रपती. हा आमचा इतिहास आहे. आणि म्हणून मला माहित होतं दादा की ही तुमची संस्कृती आहे. मला विश्वास होता आणि माझा विश्वास सार्थ ठरला. बोळवण करून पाठवल्यास विश्वास सार्थ ठरला. आणि मग ती माता माऊली तिच्या घरी त्यांनी पाठवली. विश्वास कोणावर ठेवावा? एक या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांवर ठेवावा. शाहिस्तेखानाच्या बाबतीत काय होतं? बोटं तोडली शिवरायांनी शाहिस्तेखानाची, पण पहाटेच्या वेळी शिवरायांच्या सैन्याने त्याची तरुण मुलगी उचलून नेली होती. आणि तेव्हा शाहिस्तेखानाला त्याची बेगम म्हणाली होती, अपनी बच्ची रात से गायब है, ओ मावलों ने, छत्रपती के मावलों ने बेटी को उठा लिया है, तुम क्या कर रहे हो? तेव्हा त्या शाहिस्तेखानानं सांगितलं होतं, बेगम पहाटेच्या वेळेला आता अजून एक पांघरून घेऊन झोप, आपली पोरगी सही सलामत आहे. छत्रपती शिवरायांचे मावळे स्वतःच्या माता भगिनीपेक्षा दुसऱ्याच्या माता भगिनींची इज्जत करतात आणि कदर आदर करतात. मला ठाम विश्वास आहे, त्यामुळे आनंदानं झोप. इतका विश्वास या संस्कृतीवर, माझ्या शिवरायांवर, शिवरायांच्या मावळ्यावर आणि माझ्या संतांच्या या परंपरेवर प्रत्येकानं ठेवला पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास. का? त्याचं कारण आहे, तद्विधीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगाबर वे तरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. विठोबार कुमार
तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ संतांचं दास्यत्व करावं संतांकडंच ते ज्ञान आहे कोणतं सर्व सुखाच्या प्राप्तीचं मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पान ये ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली एकदा कृपा करा सगळ्यांनी असे हात पुढं करा माता माऊल्यांनी पुढं करा आणि पुरुष वर्गाने वर करा असे झाले ज्ञानेश्वर माऊली झाले शेवटची चालच होणार आहे आता प्रमाणाची काही चिंता नाही जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय ताली ताली वाजवा ताली ताली जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय माता माऊल्यानो हा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तुम्ही म्हणता ना सगळे म्हणा एकत्र छान छान जय जिजाऊ जय शिवराय 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 वर जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जिजाऊ जय शिवराय जय 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 जिजाऊ जय शिवराय त्यांचे आणि जोडे सर्व सुख शेवटी महाराज म्हणतात संतांच्या एक एका शब्दामुळे आमचं कल्याण झालं ते वचन आम्ही पाळलं त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला साष्टांग पुन्हा प्रणिपात महाराज आपण खूप आरंभिलेलं कार्य अति सुंदर आहे मी जास्त काही नाही आता पण एक ह्यांना चॉकलेट खाण्यासाठी उद्या सगळ्याला किंवा आईस्क्रीम खाण्यासाठी कोण आहे यांचा मोहरक्या तुम्हीच आहे का ये बाबा हे आहे का गोरगोमट टाळ्या वाजवा सगळ्यांनी खूप सुंदर या छोट्या छोट्या माझ्या बघा ना एक नाशिकहून आले माय त्यांच्या मायबापाला चिंता नसेल का पण देशाच्या कार्यासाठी माझी माय सोडले का नाही एवढं एवढं लेकरू पाचवीचं आम्हाला 2 घंटे लेकरू इकडं तिकडं गेलं तर कसा खालीवरी जीव होतंय शाळेतून 2 घंटे उशिरा आलं तर कसा खालीवरी होतंय कुठं त्याची माय बाप कुठं नाशिक कुठं 700 किलोमीटर आपल्या गावात तिथे माय काळजी घे जा तुमच्या पाया पडतो पहिला ताक पाजवीजा साखर टाकून दूध पाजवीजा साखर टाकून करा बरं एवढं करताव का नाही बोला नाव कशा तुम्ही
माझ्या माता भगिनी अशा बोलतात होय रे, असा कसा करायला सर तू. माय कुणी कुणी कुणाच्या घरी दूध दुभतं असलं, थंड ताक पाजवी जा, लशी करून पाजवी जा. हे काय सोन्यासारखी माझी लेकरं. वाजवा टाळ्या एकदा जोरात. हा, थँक्यू सो मच. आई 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 इकडे बघा ना. आई आईला म्हणालो, आई खरं सांगा, ह्या अशा पोरी 9वी 10वीच्या तुम्ही असं सप्त्याला पाठविचाल का कुठं? नाशिकला, त्र्यंबकेश्वरला सांगा ना आपल्यावरून. ह्यालाच म्हणायचं देशाचं कार्य. देश शवाज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुकोबारा उगच म्हणत नाहीत सेवा. देशासाठी समर्पित आहेत. देशासाठी समर्पण आहे या लेकरांचं. समाज एका धारेत राहायला पाहिजे. समाज मर्यादित राहायला पाहिजे. समाज संत साहित्याच्या मर्यादित राहायला पाहिजे. काय फार मोठी कमाल आहे. एवढी कमाल नाही कुणाची बाबा. म्हणून अतिशय आनंद वाटला बघा. आणि तुमचं ते नाचणं मला शिकव जाता जाता. ते केस असे त्याच टाइमला कशी होते ते मलाही राखायचे. जरा केस शिकव मला ताई दिदी. काय लेकरू गोड नाचायले. अजून एकदा बघा की आता. अजून एकदा बघायचे का तुम्हाला? अजून एकदा बघा. तसला ताल. अरे मरून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे. ह्याच जनाबाई आहेत, ह्याच मुक्ताबाई आहेत. काय गोड लेकर आहेत महाराज. महाराज बरोबर आहे का नाही? काय ताल आहे हो. अहो आयुष्य गेलं काही जणांचा ताल तिकडला इकडून. रात्री मला एक जण मी म्हणलं टाळ हुकायला की, ते म्हणला हुकायला कुठं बसायला की, खन खन वाजू लागली. अरे बस मी म्हणलं हुकाय. आता काय सांगा महाराज, आयुष्यभर भजन करून पण काय टाळ एका तालात. मायच्यान मला बी न्यागडी तुमच्या संस्थेत. गुरुजी लय गोड वाटलं बघा. भेटायला येणार मी. आता येणार, ह्याच महिन्यात येणार तुम्हाला, या महिन्याच्या शेवटी. चला पुन्हा एकदा सगळ्यांचं दर्शन घेतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्ही त्याच संस्थेचे का? सगळे वा वा. गुरुजी हे एवढं मोठं कार्य कसं गो? बायको काही म्हणत नाही का? हा सोबतच आहे का? हा मग जमलो. कुठं आहेत ताई साहेब? इथंच आहेत का? कुठं आहेत? वा वा माऊली, धन्यवाद माऊली. मी तुमचं लेकरू होऊन जन्माला येतो दोघांचं पुढच्या जन्मात. नाही खरंच एवढं कार्य एवढं मोठं शक्य नाही हो. इतके दिवस घरदार सोडून इथं जिथं जाल तिथं मॅच करून घेता तुम्ही सगळ्यांना राहता. वा धन्यवाद आहेत. या आमच्या परळीला एकदा. महाराज बोलवा की आपल्या सप्त्यात. हो विठ्ठल जय जय हॅलो. हरिभक्तपरायण पंतोपंत महाराज ढाकणे गुरुजी परळीकर आज आपल्या महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये कीर्तन सेवा करतेवेळी नवनाथ महाराज चोरगे, देवाचे आळंदी हे सर्व आनंद बघून नवनाथ महाराजांचं या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी ढाकणे महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. व तसेच आजचे कीर्तनकारांचे सौजन्य श्री अशोकराव गोविंदराव आलुरे यांचा सत्कार होणार आहे. तरी आपण इथं समोर यावे ही नम्र विनंती. व प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह प्राप्त समयी होणारी पंचकृषीमध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य मंडपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहाने, अतिशय जल्लोषाने चालू आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस. आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण बंडोपंत महाराज ढाकणे गुरुजी परळीकर यांची उत्कृष्ट अशी सेवा झाली. महाराज गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण अगदी वेळेवरती आलात आणि आपण सेवा दिलात. तरी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं
महाराजांचं मनपूर्वक स्वागत करतो व आजच्या कीर्तनाचे सौजन्य हरिभक्तपरायण श्री अशोकराव गोविंदराव आल्लुरे त्यांचेही आभार व तसेच अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला व्यासपीठ प्रमुख रमेश महाराज मेहकरकर यांचे सौजन्य श्री हरिभक्तपरायण माजी सैनिक प्रकाश माधवराव रामतीर्थे व तसेच अखंड हरिनाम सप्ताह सतत 8 दिवस चालू आहे। भागवत कथा ज्ञानोदय सोहळा अतिशय उत्कृष्ट अशी भागवत कथा आपल्या महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये रोज होते। भरत महाराज गुट्टे परळीकर यांचे सौजन्य श्री अभंगराव रामचंद्र पाटील व तसेच सचिन सुभाषराव चौधरी वैजनाथ मल्लिकार्जुन पाटील हे 3 जण आहेत व तसेच आजचे सकाळचे नाश्ता हरिभक्तपरायण श्री विठ्ठल शशराव बिरादार व दुपारचे अन्नदाते श्री गोकुळ भानुदास मादलापुरे व महाप्रसादाचे अन्नदाते माझे वडील हरिभक्तपरायण श्री गणपतराव नारायणराव बिरादार व तसेच आजचे मृदुंगाचार्य नवनाथ महाराज भंडारे हरिभक्तपरायण नवनाथ महाराज भंडारे अतिशय उत्कृष्ट असं तुम्ही मृदंग वाजवताय। यांचे सौजन्य श्री हरिभक्तपरायण लक्ष्मणराव राजाराम बिरादार व तसेच गायनाचार्य श्रीमंत महाराज मुंडे जिरेवाडी यांचे सौजन्य आपल्या गावचे माजी सरपंच गोविंदराव बिरादार यांचेही आभार व तसेच गायनाचार्य फड महाराज परळीकर यांचे सौजन्य भगवानराव रामचंद्र पाटील निलंगा व तसेच सतत 8 दिवस महाराज खरं सांगतो 8 दिवस अगोदर आलेले आहेत नवनाथ महाराज स्वर्गे। खरं तर आज होनाळी नगरीमध्ये जो आनंद भेटतोय कारण नवनाथ महाराज जे उत्कृष्ट असं हे मुलं घडवलेले आहेत हे असं कोणाच्याने होत नाही आणि ते शक्य नाही। नवनाथ महाराज यांचं गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो व त्यांचे सौजन्य आपल्या गावचे पोलीस पाटील व्यंकटराव माधवराव पाटील व तसेच काल चुकून राहिलेले सकाळचा नाश्ता श्री हरिभक्तपरायण भगवानगीर गिरी महाराज यांचेही गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो व तसेच उद्याचे कीर्तनकार महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार कांचनताई शेळके आमडापूरकर यांचं सुसव्य असं या महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये उद्या ठीक 9 वाजता कीर्तन होणार आहे। तरी सर्व गावातील लहान थोर मंडळींना व बाहेर गावून आलेल्या मंडळींना सांगण्यात येते की उद्या ठीक 9 वाजता या सभागृहामध्ये यायचं आहे व बाहेर गावून आलेले भजनी मंडळ भोपणी मानकी हंसनाळ सावरगाव यांचेही गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो व तसेच आपल्या गावचे गायनाचार्य बाबूराव मादलापुरे व तसेच आपले माधव माऊली यांचेही गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो व कोणीही न जाता आजच्या चहाचे यजमान सतत 8 दिवस आहेत ते आपल्या गावचे बलवान काशीराम जानतेकर यांचेही गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमास अनुमती देतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। तरी क्षमा असावी कारण काल बरंच नाव विसरून राहिलेले होते। आज जरी कुणाचे नाव विसरून राहिलेले असतील तर तुमचे लेकरू म्हणून माफ करावं ही नम्र विनंती। धन्यवाद। आजच्या महाप्रसादाचे यजमान
आदरणीय बंडोपंत महाराजांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे, तेव्हा यजमान आहेत गणपतराव बिरादार यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि बंडोपंत ढाकणे महाराज हे त्यांचं या ठिकाणी सत्कार करतील अशी त्यांना मी विनंती करतो. हां, तर सरपंच सतीश गणपतराव बिरादार यांचा त्या ठिकाणी महाराज सत्कार